ठीक आहे, आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपण 10व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. 9व्या अध्यायामध्ये परम गोपनीय ज्ञान म्हणजे भक्तीच, भक्तीबद्दल आपण अभ्यास केला. तर मग 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी एक हे दिलं आहे, काय म्हणता येईल, इन्स्ट्रक्शन दिली किंवा आज्ञा दिली की तुमचं मन माझ्यावरती स्थिर करा. मग आता या अध्यायामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विभूती सांगून मन स्थिर करण्यासाठी कशी त्या विभूती मदत करतील, कशी म्हणण्यापेक्षा मदत करतील, यासाठी विभूतींचं वर्णन केलेलं आहे. जसं की नेहमी माझ्यावरती माझं स्मरण करा किंवा तुमचं मन माझ्यावरती फिक्स करा. मग आता हे करण्यासाठी काय मदत करेल, जसं की समजा आता हे विभूती योगाचा अभ्यास केल्यावर जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की पाण्याची चव मी आहे, किंवा वृक्षामध्ये अश्वत्थ मी आहे, प्राण्यांमध्ये सिंह मी आहे, पर्वतांमध्ये हिमालय मी आहे. म्हणजे जेव्हा व्यक्ती या चेतनेमध्ये येतो त्याला या सर्व गोष्टी भगवंतांचं स्मरण करून देतात. तुम्ही ऐकले की नाही माहिती नाही, गौरकिशोरदास बाबाजी महाराज तर म्हणे रेल्वे चालत असेल तर ते रेल्वे गाडीचा धूर बघून त्याच्या मागे धावायचे की घनश्याम घनश्याम म्हणून. तर याला तुम्ही हे शब्द ऐकले नसतील, उद्दीपन म्हणून एक शब्द आहे, भक्तिरसामृत सिंधूमध्ये येईल नंतर अभ्यासात. उद्दीपन म्हणजे अशी गोष्ट किंवा वस्तू पदार्थ जे व्यक्तीला भगवंतांबद्दल भाव निर्माण करतो. जसं की आईला मुलाचे कपडे वगैरे बघून, समजा मुलगा बाहेर असेल, मुलगा मुलगी, तर त्यांचं कपडे किंवा खेळण्याचे सामान बघून जसं आठवण येते, तसंच भगवंतांबद्दल स्मरण करून देणाऱ्या गोष्टींना उद्दीपन म्हणतात, गोष्टींना किंवा वाक्यांना. तर इथे शुद्ध भक्तांसाठी हे उद्दीपन होऊ शकतं, पण सामान्य लोकांना पण भौतिक व्यवहारात राहताना आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींवरती निरीक्षण करून किंवा त्यांच्यामध्ये भगवंतांना कसं बघता येईल यासाठी या अध्यायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विभूती आहेत. तर बेसिकली या अध्यायामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक चतुश्लोकी गीता आणि दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विभूती. चतुश्लोकी गीता 8, 9, 10 आणि 11मध्ये आहे, आणि नंतर मग भगवंत वेगवेगळ्या विभूती सांगतील. विभूती म्हणजे बेसिकली सोप्या शब्दात लक्षात ठेवायचं तर कोणताही व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण, काळ, त्यामधलं जे काही बेस्ट असेल ते भगवंत म्हणतात की ती माझी विभूती आहे. कारण कोणती बेस्ट गोष्ट आपलं लक्ष आकर्षित करते. सर्वच गोष्टी भगवंतांपासूनच येतात, परंतु काय म्हणता येईल की प्रॉमिनंट गोष्टीला भगवंत स्वतःची विभूती सांगतात, कारण ते आपलं लक्ष वेधून घेतात. तर हा आहे विभूती योग. यामध्ये मग भगवंत अर्जुनला म्हणतात की अर्जुन आहे, मी शेअर केलं की नाही, 1 मिनिट, शेअर तर शेअर केले तुमच्याशी. तर पहिला श्लोक आहे, हे तुम्हाला स्लाईड दिसते, ओके. तर या पहिल्या श्लोकामध्ये भगवान बोलत आहेत म्हणून श्री भगवान उवाच हा शब्द आला, आणि आपण त्याच्या संदर्भात पराशर मुनींनी दिलेली भगवान शब्दाची व्याख्या मागच्या वेळेस एकदम डिटेलमध्ये बघितली की 6 भग काय आहेत वगैरे. तर मला हे सांगा, भगवद्गीतेमध्ये सर्वात पहिल्यांदा भगवान या शब्दाची व्याख्या कुठं आली? याच्यापूर्वी, पहिल्यांदा म्हणजे याच्यापूर्वीच होणार. परफेक्ट. कारण कुणाला पण उत्तर देता यायला पाहिजे ना, कारण भगवंत दुसऱ्या अध्यायातच बोलतात, त्याच्या आधी तर बोलत नाही. जेव्हा पहिल्यांदा बोलतात तेव्हा शब्द येतो श्री भगवान उवाच. मग त्याच्या तात्पर्यामध्ये डिटेलमध्ये
भगवान या शब्दाची व्याख्या केली आहे. कोणता श्लोक आहे? एक मिनटं. श्री भगवान उवाच. हां, असोचानन्व शोचस्तम. जेव्हा पहिला श्लोक अर्जुनला बोलतात तिथे श्री भगवान उवाच आहे. तिथे पण भगवान या शब्दाची प्रभुपादांनी एकदम विस्तृत व्याख्या आणि विवेचन केले. तर या पहिल्या श्लोकामध्ये भगवान तर म्हणतात की भूय हे एव महाभाव. हे महाभाव अर्जुन, तू तर भुजांनी बलशाली आहेस, पण अशीच बल तुझ्या बुद्धीने पण दाखव आणि माझे शब्द ऐक. शृणू शब्द का वापरला? कारण अर्जुन ऐकत होता, परंतु भगवंतांना म्हणायचं आहे की लक्ष देऊन ऐक. यत्तेहम प्रियमाणाय. मी का तुला सांगत आहे? कारण तू माझ्या प्रेमाने, माझ्याबद्दलच्या प्रेमाने भरलेला आहेस. तुझे माझ्यावरती प्रेम आहे म्हणून सांगत आहे आणि तुझं हित व्हावं अशी माझी इच्छा आहे. हे 3-4 महत्त्वाचे शब्द पहिल्या श्लोकात होते. तर मग दुसऱ्या श्लोकामध्ये आपण बघितलं की पहिल्या 7 श्लोकामध्ये काय आहे की भगवंतांना समजणं कसं कठीण आहे याबद्दल चर्चा आहे. आणि मग भगवंतांचं ऐश्वर्य जाणून, एक मिनिट हां, पहिल्या 7 श्लोकामध्ये की कृष्णाला जाणणं किंवा अननोएबिलिटीला काय म्हणता येईल मराठीमध्ये, कृष्णाला जाणणं शक्य नाही हे समजून साधक त्यांची भक्ती कशी करतो हे पहिल्या 7 श्लोकामध्ये आहे. म्हणून पहिल्या 7 श्लोकामध्ये नेहमी हे वर्णन येईल की यांना माझ्याबद्दल समजत नाही, त्यांना समजत नाही, असं बऱ्याच ठिकाणी येतं. तर दुसऱ्या श्लोकामध्ये मग हे सांगायला सुरुवात करतात की अर्जुन, मी तुला सांगत आहे, तू लक्ष देऊन ऐक, कारण तुझे माझ्यावरती प्रेम आहे आणि माझ्याबद्दल कुणालाच माहिती नाही आहे. तर सुरुवात करतात, नमे विदू सुरगणा. सुरगणा म्हणजे देवतांनासुद्धा माझ्याबद्दल माहिती नाही आहे. तर मग आपण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचा एक काय म्हणतील त्यांच्या टीकेतली काही ओळी बघितल्या होती की ठीक आहे, देवतांना भगवंतांबद्दल ज्ञान नसेल कारण ते स्वर्गीय उपभोगामध्ये विसरले असतील. कदाचित साधू संतांना ज्ञान असेल म्हणून भगवंत. परंतु दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात प्रभवम न महर्षया. महर्षींना पण माहिती नाही. का माहिती नाही? कारण मीच देवांचा आणि महर्षींचा आदी आहे, म्हणजे मीच त्यांचा स्रोत आहे. तर बेसिक फंडा काय आहे, कुठलीही वस्तू किंवा व्यक्ती आपल्या स्रोताला पूर्णपणे समजू शकत नाही, अशा अर्थाने त्यांनी सांगितले. तिथे आपण वडिलांचं आणि मुलाचं उदाहरण बघितलं होतं. प्रभुपादांनी तात्पर्यात दिलं की मुलगा वडिलांबद्दल सर्व काही स्वतः नाही जाणू शकणार जोपर्यंत वडील नाही सांगणार की त्यांच्या बालपणी काय झालं किंवा त्यांचा जन्म कसा झाला. मुलगा नाही जाणू शकणार. हे तरी भौतिक उदाहरण आहे, पण भगवंतांच्या बाबतीत तर शक्यच नाही कुणालाही जाणणं, कारण ते सगळ्यांचे स्रोत आहेत. तर हा झाला दुसरा श्लोक. तर कारण मीच त्यांचा आदी आहे म्हणून मला कोणी जाणू शकत नाही. नंतर तिसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवंत की ज्यांना माहिती आहे की मी अजन्म आहे, अनादी आहे, तरीसुद्धा मी जन्म घेतो. म्हणजे ह्या ज्या माझ्यामधल्या विरोधाभास आहे जे त्याला स्वीकारतात असे व्यक्ती असमूढ म्हणजे हे मूढ नाही आहेत, म्हणजे बुद्धिमान आहेत. आणि अशा व्यक्तीला सर्व पापातून मुक्ती मिळते. तर इथे एक शब्द आपण वापरला होता की भगवंतांमध्ये असे परस्पर विरोधक जेव्हा काही वर्णन असते त्याला समजून घेण्यासाठी काय वापरतो आपण, कुठला सिद्धांत वापरतो, आठवतं कुणाला? परफेक्ट. अचिंत्य भेदाभेद म्हणण्यापेक्षा अचिंत्य शक्ती म्हणू, कारण अचिंत्य भेदाभेद हे थोडं वेगळं तत्त्वज्ञान आहे. कारण आपण मागच्या वेळेस विस्तारित चर्चा केली की पूर्णपणे भगवंतांना जाणणं शक्यच नाही, शेवटी आपल्याला स्वीकारावं लागेल
की बाबा अचिंत्य शक्ती आहे, पूर्णपणे आपण त्यांना नाही जाणू शकत. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांच्याबद्दल काही अभ्यास करायचा नाही किंवा वाचन करायचं नाही आणि कुणी काही जरी प्रश्न विचारला तर एकच उत्तर अचिंत्य शक्ती, असं नाही आहे. पूर्णपणे जाणणं शक्य नाही, कारण जर आपण पूर्णपणे आपल्या बुद्धीने जाणू शकलो तर आपली बुद्धी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होईल आणि ते तर शक्य नाही आहे. अचिंत्य शक्तीने आपण त्यांच्या विरोधाभास ॲडजस्ट करू शकतो किंवा एक अंडरस्टँडिंग घेऊ शकतो. त्या वेगळे विरोधाभास मागच्या वेळेस आपण बघितले, उद्धवजींनी विदुरांना सांगितलेले. इथे फक्त जन्म आणि अजन्म याचंच वर्णन आहे. याच्याबद्दल मग आपण हे जन्म आणि अजन्माबद्दल आचार्यांच्या टिप्पणीतून बघितलं होतं की जीवसुद्धा अजन्म आहे. जन्म शरीराचा होतो, जीवाचा नाही. मग भगवंत आणि जीवामध्ये काय फरक आहे तर जीवात्मा शरीर बदलते, भगवंत शरीर बदलत नाहीत. मग कोणी म्हणेल की मुक्त जन्मे मुक्त आत्मे जे आहेत ते पण अजन्मे आहेत आणि ते पण शरीर बदलत नाहीत. हो, ते बदलत नाहीत आणि अजन्म आहेत, परंतु त्यांच्या मुक्तीला सुरुवात आहे. भगवंत कधी बद्ध होते आणि नंतर मुक्त झाले असे नाही. परत कोणी म्हणेल ठीक आहे, जे नित्यमुक्त जीव आहेत त्यांच्या मुक्तीला सुरुवात नाही आहे, त्यांचा जन्मही होत नाही आणि ते शरीर पण बदलत नाही. तर मग याच्याबद्दल आचार्य सांगतात की हो, जे नेहमी नित्यसिद्ध जीव आहेत, नित्यमुक्त आहेत, त्यांच्याबद्दल ह्या सर्व अटी पूर्ण होतात. परंतु नंतरची एक जी गोष्ट आहे, महेश्वरम, लोकमहेश्वरम, सर्व जगताचा स्वामी कुठलाच जीवात्मा होऊ शकत नाही. बद्ध अवस्थेमध्ये, मुक्त अवस्थेमध्ये, नित्यबद्धमधून मुक्त झाला तरीही किंवा नित्यसिद्ध असला तरीही कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवात्मा मायाशक्तीचा स्वामी होऊ शकत नाही. हा एक मुख्य फरक आहे. म्हणजे जीवात्मा जरी मुक्त होऊन भगवद्धामात जरी गेला तरी तो मायाशक्तीला नियंत्रित नाही करू शकत. म्हणून हा शब्द महत्त्वाचा आहे, वेत्ती लोक महेश्वरम. असं ज्याला समजतं तो व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो, म्हणजे त्याला मोक्ष मिळतो. आता त्याच्यानंतर आपण जे श्लोक क्रमांक 4 आणि 5 मध्ये इथे वेगवेगळे गुण आहेत किंवा संकल्पना आहेत आणि त्याचे आपण स्पष्टीकरण बघितलं. तर याचं हे सांगण्याचं कारण काय आहे की भगवंत म्हणतात की हे सर्व जे काही आहे याचा पण स्रोत मीच आहे. बेसिकली देवता, महर्षी यांचा पण स्रोत मीच आहे. माझ्याबद्दल, माझ्या अचिंत्य शक्तीबद्दल किंवा माझ्या अचिंत्य गुणांबद्दल ज्यांना समजतं तो व्यक्ती मुक्त होतो. नंतर फक्त देवता आणि ऋषी लोकच नाही तर जे वेगवेगळ्या प्रकारचे गुण दिसतात ते सुद्धा माझ्यापासूनच निर्माण होतात. तर याच्यासाठी हा 4था आणि 5वा श्लोक, याच्यामध्ये खूप क्वालिटीज आहेत, त्या पूर्ण जर वाचत बसले तर परत आपला वेळ जाईल. तर आज आपण 6व्या श्लोकापासून सुरुवात करूया. हा श्लोक गाऊया आता. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा. तर या श्लोकामध्ये भगवंत असा एक व्यापक श्लोक सांगतायत की सर्व सृष्टीमधले जनाचा मी स्रोत कसा आहे. तर एक तर कशा या लोकांची निर्मिती होते, जे लोक जी प्रजा वाढवतात ब्रह्मांडामध्ये त्यांना काय म्हणतात? हां, प्रजापती. तर इथे भगवंत काय सांगतात की महर्षये सप्त म्हणजे 7 सप्तर्षी असतात. तुम्ही ऐकलं असेल, आकाशामध्ये पण लोक म्हणतात हे सप्तर्षी ग्रह आहेत वगैरे, मंडळ काहीतरी. आणि सप्तर्षी कुठे शब्द होतो परत? हां, प्रत्येक मनुच्या काळामध्ये एक सप्तर्षी मंडळ असतं आणि ते प्रत्येक मनुसोबत ते बदलतं. तर हे सप्तर्षी 7 ऋषी आणि त्यांच्या पूर्वे म्हणजे त्यांच्या आधी आलेले कोण आले? चत्वारो. आता 4 जण फेमस आहेत शास्त्रामध्ये.
कधी पण 4 जणांचं नाव आलं की ते काय असणार, 4 कुमारच असणार. कारण हे खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत. चतुष्कुमार किंवा चत्वारो, 4 जण म्हटलं तर हे चौघच असतात, 4 भाऊ. हे 4 कुमार. आणि मन्वस्तथा, मनू. तर ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये किती मनू असतात? ठीक आहे, तुम्ही विसरले वाटतं. तर नाही 14 एका दिवसामध्ये 1000 चतुर्युग असतात, त्याच्यामध्ये 14 मनू होतात. आता 7व्या मनूचा कार्यकाळ सुरू आहे. त्यांचं नाव, आपल्या आता मनूचं नाव काय आहे? गीतेमध्येच दिलं आहे ना, 4थ्या अध्यायात. हां, वैवस्वत म्हणू. विवस्वान म्हणेवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत, तिथे दिलं आहे ना. आणि पहिले मनू होते स्वयंभू मनू. तर एका मन्वंतराबद्दल भगवंत सांगतात की सप्तर्षी, 4 कुमार आणि हे 14 मनू, जे ब्रह्माजीच्या एका दिवसात येणारे, हे सुद्धा, यांची निर्मितीसुद्धा माझ्यापासूनच झाली आहे. मग यांच्यापासून जे समोरची सर्व काही सृष्टी तयार होते, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे जीव, त्यांचे शरीरं, हे सर्व या 25 जणांपासूनच, 25 जणांचेच वंशज आहेत. 25 जण कोण आहेत? एक तर सप्तर्षी 7 झाले, नंतर चतुष्कुमार 4, 7 आणि 4 11, आणि 14 मनू. ब्रह्माजीच्या एका दिवसात 14 मनू असतात. 11 आणि 14 25. तर चतुष्कुमारांचं शाश्वत काळासाठी वय किती आहे? हां, बालक आहेत. मग लोक त्यांचे वंशज आहेत असं कसं काय होऊ शकतं? त्यांनी तर ब्रह्माजींनी त्यांना निर्माण केलं, सर्वप्रथम त्यांनाच निर्माण केलं. आणि ब्रह्माजी बोलले की तुम्ही आता हे करा, प्रजा उत्पत्ती करा. तर 4 कुमार बोलले की नाही, आम्हाला माहिती आहे, आम्ही जर त्यामध्ये पडलो तर खूप गुंतागुंतीचं जीवन होऊन जाईल, म्हणून आमची इच्छा नाही आहे. आम्ही शाश्वत काळासाठी लहान मुलाप्रमाणेच राहणार. भागवतामध्ये असं वर्णन नाही. मग चतुष्कुमार गेल्यावरती ब्रह्माजींना राग येतो की अरे, मी सृष्टी निर्मितीसाठी एवढा प्रयत्न करतो आणि मला कोणी मदत करत नाही आहे. मग त्या क्रोधामुळे ब्रह्माजींच्या दोन्ही भुवयाच्यामधून रुद्रांची निर्मिती होते, किंवा भगवान शंकर म्हणू शकतो. त्याचा अर्थ असा नाही की ब्रह्माजी शंकरांचे स्रोत आहेत, असं नाही आहे. जसे की वराह अवतार पण ब्रह्माजीच्या शरीरातून आले, म्हणून ब्रह्माजी वराह अवताराचे पिता आहेत असं नाही आहे. तसंच रुद्रांबद्दल किंवा भगवान शंकरांबद्दल आहे. तर हे 11 रुद्र आल्यावरती ब्रह्माजींना अपेक्षा होती की आता हे सृष्टी वाढवतील. तर रुद्रांचं काम काय असतं जनरली? विनाश करणे. म्हणून हे सगळे रुद्र काय करतात? विनाश करायला सुरुवात करून देतात. ऑलरेडी काहीच निर्माण झालं नाही आहे आणि हे सगळे विनाश करायला सुरुवात करतात. तेव्हा ब्रह्माजी आणखीन खूप थकून जातात की एक तर पहिल्या मुलांनी काय ऐकलं नाही, हे दुसरे असे विरुद्ध आहेत. मग त्यांना सांगितलं की तुम्ही तपस्या करायला जा, आणि जेव्हा तुम्हाला प्रलय करायचा असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. तर अशी एक कथा आहे. मग त्याच्यानंतर मनू वगैरे निर्माण होऊन मग समोर सृष्टी निर्माण झाली. तर इथे असं नाही आहे की त्या 4 चतुष्कुमारांनी ब्रह्माजीची आज्ञा नाही ऐकली म्हणून त्यांना काय म्हणता येईल, त्यांच्यावरती दोष नाही केला आहे. कारण त्यांचा उद्देश चांगला होता. त्यांचा उद्देश होता की त्यांना आध्यात्मिक प्रगती करायची. त्यामुळे आता आध्यात्मिक प्रगती कशी होऊ शकते, पण त्यांची इच्छा तशी होती म्हणून त्यांना तिथे काही टीका केली नाही. तर हे मी तुम्हाला सांगतो आहे की हे 4 मनू आहेत. 4 मनूंनी तर लग्न केलंच नाही. 4 मनू नाही, 4 कुमार, चतुष्कुमार यांनी लग्न केले नाही. मग यांचे वंशज कसे? तर टीकेमध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की सर्व प्रजा, सर्व या ब्रह्मांडातल्या सर्व ग्रहांवरती जे काही जीव आहेत ते सर्व या 25 जणांचेच वंशज आहेत. परंतु एक तर जन्माने वंशज आहेत किंवा शिष्याच्या रूपाने वंशज आहेत. चतुष्कुमाराचे काही शिष्य, मग त्यांच्या शिष्यांचे शिष्य, अशी जी परंपरा आहे, शिष्य परंपरेतून पण त्यांना त्यांचे वंशज असं मानलं जातं. जरी
चतुष कुमारांनी जन्म नसला दिला तरी, हा फरक आहे. तर या श्लोकामध्ये बेसिकली भगवंतांना काय सांगायचं आहे, सप्तर्षी, 4 कुमार आणि 14 मनु हे 25 लोक आहेत. हे सर्वांचे स्रोत किंवा निर्मिती करत आहेत या ब्रह्मांडामध्ये. परंतु या 25चा स्रोत मी आहे आणि ते माझ्या मनापासून तयार झाले असे सांगतात. तर इथे एक थोडासा आचार्यांनी स्पष्टीकरण दिलं की हे मनापासून तयार झाले म्हणजे यांना ब्रह्माजींचे मानसपुत्र म्हणतात. खास करून सप्तऋषींना किंवा 10 ऋषी आहेत, त्याच्यामध्ये नारद मुनी पण येतात, ते ब्रह्माजींचे मानसपुत्र आहेत. तर इथे भगवंत म्हणतात की माझ्या मनापासून येतात, परंतु तर ब्रह्माजीच्या मनापासून येतात. तुम्ही 3ऱ्या स्कंदामध्ये वाचन केलं तर तुम्हाला ऐकायला मिळेल की ब्रह्माजीच्या सावलीपासून कशाची निर्मिती झाली, त्यांच्या वेगवेगळ्या क्रियापासून पण लोक निर्माण होतात. तर तसे त्यांच्या मनातून किंवा त्यांच्या चिंतनातून जे तयार झाले मानसपुत्र ते हे ऋषी आहेत. परंतु ते तर ब्रह्माजीच्या मनातून निर्माण झाले. भगवंत काय म्हणतात की माझ्या मनातून झाले. तर इथे भगवंत स्वतःला ब्रह्माजीसोबत साम्य म्हणून बघत आहेत, कारण ब्रह्माजीसुद्धा गुणावतार आहेत. जसे की ब्रह्माजी रजोगुणाचे, विष्णू सत्वगुण आणि शंकर तमोगुणाचे गुणावतार आहेत, म्हणजे या गुणाने प्रभावित होत नाही, त्याचे नियंत्रक आहेत. तर या दृष्टिकोनातून भगवंत ब्रह्माजीसोबत स्वतःला काय म्हणतील तादात्म्य करतात. तर असं गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी येईल की माझ्यापासूनच ब्रह्मांडाची निर्मिती होते. आता माझ्यापासून ब्रह्मांडाची निर्मिती होती म्हटलं, कृष्णापासून ब्रह्मांडाची निर्मिती नाही होत, ही निर्मिती महाविष्णूपासून होते. परंतु तरीसुद्धा भगवंत काय म्हणतात माझ्यापासून निर्मिती आहे, कारण महाविष्णू हा भगवंतांचाच पुरुषावतार आहे. तर त्या दृष्टिकोनातून भगवंत स्वतःला म्हणतात की माझ्यापासून सृष्टी निर्माण होते. तसंच इथं ब्रह्माजीच्या संबंधात भगवंताने तो अर्थ घेतला आहे, नाहीतर कन्फ्युजन नको व्हायला. मला वाटते प्रभुपादांनी त्याला काय सांगितलं आहे की सगळे माझ्याच मनातून तयार झाले असं काहीतरी सांगितलं. माझ्या मनापासून निर्माण होतात म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवर निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. तर हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी सांगितले की मनापासून निर्माण होतात, याचा अर्थ काय घ्यायचा. तर हे ब्रह्माजीचे मानसपुत्र आहेत, परंतु ब्रह्माजी गुणावतार असल्याने भगवंत त्यांच्याशी स्वतःचं तादात्म्य करतात आणि म्हणतात की माझ्या मनापासून तयार झाले. असं गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी येईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की भगवंत म्हणतात ब्रह्मांडाचा स्रोत मी आहे, किंवा सर्व नष्ट झाले की माझ्यामध्ये सर्व येऊन समाविष्ट होतं, किंवा मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे ते कृष्ण नाही आहेत, म्हणजे कन्फ्युजन का होईल नाही. तर कृष्ण हे सर्व एकच आहेत, परंतु पर्सनॅलिटी कामामध्ये फरक आहे. भगवंत कृष्ण तर गोलक वृंदावनमध्ये नेहमी लीलामध्ये रममान आहेत, बाकी त्यांच्या विस्तारित रूपांना आणि इतर जीवांना हे सांभाळावं लागतं. तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे परमात्मा आहेत आपल्याला माहिती की शिरोदक्षाई विष्णू आहेत. आणि सर्व सृष्टी जेव्हा नष्ट होती माझ्या शरीरात येते, याचा अर्थ महाविष्णूच्या शरीरात येते. परंतु तिथे भगवंत काय करतात की शिरोदक्षाई विष्णूला मी आहे असं सांगतात, आणि महाविष्णूला पण मीच आहे असं समजून असं सांगतात. तसंच इथे ब्रह्माजीबद्दल गुणावतार असल्याने भगवंत म्हणतात की माझ्या मनापासून ते येतात. तसं बघायला गेलं तर हे ब्रह्माजीच्या मनापासून येतात. तर हे जे 25 लोक आहेत हे प्रजापती आहेत, आणि यांच्याद्वारे सर्व ब्रह्मांडामध्ये जीवांची सृजन वगैरे होतं. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे विविधता सगळ्या ग्रहांवरती जीवांमध्ये बघायला मिळते, सर्व 25 जणांपासूनच निर्मिती होते. आता थोडंसं समजायला किचकट जाऊ शकतं. आणि जसे की तुम्ही हा ऐकला असेल कश्यप ऋषींच्या पण 13 पत्नी होत्या. आता या मूवीमध्ये पण सांगितलं होतं ना, काय नाव आहे आपल्या महाअवतार नरसिम्हामध्ये पहिल्या सीनमध्ये ते दिती म्हणते की मला पण मुलगा पाहिजे. तर तेव्हा ती म्हणते की आम्ही 13 बहिणीचा तुमच्यासोबत विवाह झाला आहे. तर कश्यप ऋषीच्या 13 पत्नीपैकी एक आहे कद्रू. कद्रू ही सर्व सापांची आई आहे.
जसं की सर्व म्हणजे सर्वच साप, तक्षक पण त्यांचाच मुलगा आहे, वासुकी पण त्यांचाच मुलगा आहे, अशी भरपूर सापाची ती आई आहे. आणि गरुडाच्या आईचं नाव काय? गरुडजींच्या आईचं नाव काय? हां, नाही नाही नाही, गरुडजींच्या आईचं वनिता. वनिता आहे, वनिता. वनिता वनिता वैनतेय म्हणतात त्यांना. तर ठीक आहे, विषयांतर मला फक्त एवढं सांगायचं होतं की या 25 जणांपासूनच सर्व जीवांची म्हणजे त्यांच्या शरीराची निर्मिती होते. मग कधी कधी समजायला कठीण जातं की साप, पशु, पक्षी, कीटक हे कसे काय जन्माला आले. तर वर्णन आहे की वनिता ही पक्ष्यांची आई आहे आणि कद्रू ही सापांची आई आहे. तर त्या दोघांमध्ये पण एकदा वाद झाला होता. नंतर गरुडजी अमृत कलश वगैरे घेऊन आले, अशी एक मोठी कथा आहे पुराणामध्ये. तर सर्वच प्रकारच्या जीवांची निर्मिती यांच्यापासूनच झाली आहे. आता ते एक्झॅक्टली त्यांना कसा जन्म दिला ते माहिती नाही, कारण जन्म नेहमी गर्भधारण करूनच केला जातो असं पण नाही आहे. जसे की आपण बघितलं की द्रौपदी तर यज्ञातून निर्माण झाली होती. तिच्या तर असा कुणाच्या गर्भातून जन्म नाही झाला. तसेच व्यासदेवांनी हे आपले निर्माण केले, यांचं नाव काय, कौरवांना निर्माण केलं. तर कौरव तर त्यांनी त्या गोळ्याला तर विभागून वेगळ्या मटक्यामध्ये ठेवलं होतं, तिथे त्यांच्या शरीराची वाढ झाली. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की अशा वेगळ्या पद्धतीने पण जन्म होतात, एकच पद्धत आहे जन्म देण्याची असं नाही आहे. त्याच्यामुळे म्हणजे मी तर वाचलं नाही, पण कदाचित वेगळी पद्धत असेल या सर्वांना जन्म देण्याची. कारण जर असे नसेल तर मग यांचा पूर्वज कोण असणार? या 25पेक्षा तर वेगळा दुसरा कोणी असू शकत नाही. हां, तर इथे भगवंत काय म्हणतात की हे सर्व लोक माझ्यापासूनच निर्माण होतात, किंवा सर्व काही माझ्यापासूनच निर्माण होतं, म्हणून मला कोणी पूर्णपणे समजू शकत नाही, कारण मी सर्वांचा स्रोत आहे. तर हे सांगण्यासाठी आधी देवतांचा स्रोत आहे आणि महर्षींचा स्रोत आहे सांगितलं, आणि या श्लोकामध्ये 25 प्रजापतींचा सोर्स मीच आहे हे सांगितलं. आता प्रजापतींचं आहे म्हणजे पुढच्यांचे नाव घेण्याची गरज नाही, कारण सगळं काही प्रजापतीपासूनच निर्माण होतं. म्हणून भगवंत थोडक्यात इथे असं सांगत आहे की सगळ्यांचा आधी मी असल्याकारणाने मला जाणणं यांना शक्य नाही आहे. पुढे वर्णन येईल कसं जाणायचं तेव्हा आपण बघूया. तर याच्यामध्ये प्रभुपादांनी काय सांगितलं आहे, पान नंबर 370 आणि 71. ब्रह्मांडे असंख्य आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत आणि प्रत्येक ग्रहलोक वैविध्यपूर्ण योनींनी परिपूर्ण आहे. या सर्वांचा जन्म या 25 प्रजापतीपासून झाला आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरचेच नाही, ब्रह्मांडातल्या सगळ्या ग्रहावरचे. तर हे कन्फ्युजन होऊ शकतं की वेगळा म्हणजे कीटक वगैरे हे कसं काय निर्माण झालं. तर सगळ्यांचे प्रजापती हेच आहेत, यांना सोडून दुसरं कोणी नाही. हां, ब्रह्मदेवांच्या याचं पण वर्णन केलं आहे, निर्मितीचं. जेव्हा ब्रह्मदेव जन्मले होते तेव्हा त्यांना या ब्रह्मांडामध्ये काहीच समजत नव्हतं. त्यावेळी त्यांनी त्या कमळामध्ये प्रवास केला आणि त्यांना तप तप असं शब्द ऐकू आले. हे भागवतम वर्णन आहे, भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदात. मग ब्रह्माजींनी देवतांची 1000 वर्षे तपस्या केली आणि मग त्याच्यानंतर त्यांना सृष्टी निर्मितीचं ज्ञान आलं. तर हे ज्ञान येण्याची वेगळी प्रोसेस आहे. प्रत्येक ब्रह्माजीच्या कल्पामध्ये ब्रह्माजींना वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान येतं, कधी अशी तपस्या करून किंवा कधी कुणी सांगतं. तर हे यावेळेस असं झालं आहे, तपस्या करून त्यांना भगवंतांनी हे ज्ञान दिले. तर वेगवेगळ्या कल्पाला वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतं. आणि मग ब्रह्माजीपासून हे चतुष्कुमार, सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार, नंतर 11 रुद्र, म्हणजे किती झाली 15, आणि 7 ऋषी 22, आणखीन 3 कोण राहिले मग? हां, सप्तर्षी राहिले. सप्तर्षी 11, 7, 18, 22. अरे आपण 25 कसे केले होते? सप्तर्षी 7, चतुष्कुमार, ओ हां, हे 4, 11 रुद्र, 11 आणि 4. अरे मी परत काय कन्फ्युजन करतो.
सप्तर्षी कसं बघितलं होतं आपण? 4 कुमार, 4 हां 7 हो मनू मनू ओके ओके मनू विसरलोय. हां त्याच्यामुळे गडबड होती. ठीक आहे, हे 25 लोक प्रजापती आहेत. तर शेवटच्या वेळेमध्ये प्रभुपाद म्हणतात की ब्रह्मदेवांना पितामहा म्हणतात, तर श्रीकृष्णांना प्रपितामहा असे म्हणतात. म्हणजे असं कुणाला नको वाटायला की अरे ब्रह्माजी पितामह आहेत म्हणजे ब्रह्माजी सर्वांचे स्रोत आहेत की काय, तो डाऊट येऊ नये म्हणून प्रभुपादांनी एक वेगळी ओळ दिली आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी संदर्भ पण दिला आहे की 11व्या अध्यायाच्या 39 नंबर श्लोकामध्ये भगवंत सांगतात की मीच ब्रह्माजींचा स्रोत आहे किंवा मीच हे आहे, प्रपितामह आहे. याच्या आधी आपण एखादा श्लोक बघितला का जिथे भगवंत स्वतःला पितामह म्हणतात? 9व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं ना, ते विश्वरूपाची उपासना करणारे जे साधक असतात, एकत्वेना पृथक्त्वेना बहुधा विश्वतो मुखम. तर या विश्वरूपाची उपासना करण्यासाठी वर्णन दिलं होतं, अहम क्रतुरहम यज्ञ स्वदहा मम औषधम. मला वाटतं तिथेच येतं, पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रिक्साम यजुरेवच. मीच पिता आहे, मीच माता आहे, पितामह मीच आहे. तर इथे 11व्या अध्यायाच्या 39 नंबरच्या श्लोकामध्ये प्रजापतीस्तोहम प्रपितामहश्च, म्हणजे मी आजोबांचा पण आजोबा आहे किंवा आजोबांचा पण वडील आहे, असे या 11व्या अध्याय 39 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलं. तर मुख्य उद्देश काय होता 6व्या श्लोकाचा, की हे 25 लोक आहेत, हे प्रजापती आहेत, सर्व सृष्ट जीव यांच्यापासून निर्माण झाले आणि यांची निर्मिती ब्रह्माजीपासून झाली आणि ब्रह्माजीची निर्मिती किंवा जन्म ब्रह्माजीचा माझ्यापासून झाला. त्याच्यामुळे यापैकी कुणीही मला पूर्णपणे जाणू शकत नाही, कारण मी त्यांचा कारण आहे, ते माझे कारण नाही आहे. हे झाला 6 नंबरचा श्लोक. आता आपण 7 नंबरचा श्लोक वाचूया. मी गाऊया. एतां विभूतिं योगं च मामयो वेत्ति तत्त्वतः सो अविकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. ठीक आहे, हे बघितलं. मग कुणी म्हणेल का ते भगवंतांनी आतापर्यंतच्या 6 श्लोकामध्ये सांगितले की मी सर्वांचा आदी आहे, मला कोणीच जाणं. त्याच्यामध्ये सगळ्यांचीच गणती केली, देवतांची, ब्रह्माजींची आणि प्रजापतींची. मग भगवंतांना कुणीच कसं जाणू शकत नाही का? तर कारण भगवंत स्वतःच म्हणतात भागवतामध्ये, भक्त्याहम एकया ग्राह्य भक्त्या माम अभिजानाती यावन याश्चात्म्य तत्वतः, की मला केवळ भक्तीने जाणता येतं. जो माझा अनन्य भक्त आहे तोच मला जाणू शकतो. तर आता माझा तुम्हाला एक असा प्रश्न आहे, हे चतुष्कुमार भगवंतांचे भक्त नाहीत का? आहेत की नाही आहेत? मग भगवंत असे का बोलले मागच्या श्लोकामध्ये की ते पण मला जाणू शकत नाही? हां, पण मी तेच म्हणतोय की आता आपल्याला हे पण सिद्धांत माहीत आहे की भगवंतांना भक्तीने जाणता येतं. असे श्लोक आहेत. 11व्या अध्यायामध्ये पण आहे, भक्त्या माम अभिजानाति यावन्याचास्मी तत्वतः. नंतर आणि भागवतामध्ये पण आहे, भक्त्याहम एकया ग्राह्य श्रद्धायात्मा प्रियसता, म्हणजे भक्तीने मला जाणता येतं. तर याचा अर्थ भक्तीने जाणता येते म्हणजे भक्त भगवंतांना जाणू शकतात त्यांच्या भक्तीद्वारे. मग भक्तीने त्यांना जाणता येत असेल तर चतुष्कुमार भक्त आहेत की नाही आहेत, आणि ते जर असले तर मग त्यांना भगवंतांबद्दल ज्ञान असायला पाहिजे, मग त्यांना नाही असं का बोलले?
मग आता त्याच्यानंतर मग त्यांना नॉलेज झालं की नाही झालं? चतुष्कुमारांचा पण एक संप्रदाय आहे, तुम्हाला माहीत असेल ना, कुमार संप्रदाय. हां, तर इथं दिलं नाही आहे, पण माझी अंडरस्टँडिंग अशी आहे की यापैकी कुठल्याही व्यक्तीला केवळ त्याच्या जन्माने किंवा त्याच्या शक्तीने मला जाणता येत नाही, परंतु यापैकी सामान्य जीवसुद्धा जर माझा भक्त झाला तर तो मला जाणू शकतो. आता चतुष्कुमार सोडून सामान्य जगतातले आता बरेचसे शुद्ध भक्त झालेले आहेत ना, शुद्ध भक्तांना पण भगवंतांबद्दल माहिती आहे. तर चतुष्कुमार आता संप्रदायाचे आचार्य, त्यांना कसं का माहिती नसणार? परंतु भाव असा मला वाटतो की केवळ त्या व्यक्तीच्या बौद्धिक सामर्थ्याने किंवा त्याच्या पदाने, प्रजापती असणे किंवा कुमार असणे, सप्तर्षी असणे किंवा आधिनिर्मिती होणे, या पदाच्या सहाय्याने मला कोणी जाणू शकत नाही. परंतु जर भक्तीने मला जाणण्याचा प्रयत्न केला तर ते पण जाणू शकतात आणि इतर जीवात्मे पण जाणू शकतात, अशी माझी अंडरस्टँडिंग आहे. तर या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की ज्या पण व्यक्तीला कळतं एताम विभूतीम योगमच, की माझ्या जी विभूती आहेत त्याच्याबद्दल ज्यांना कळतं, एता म्हणजे या सर्व. आता कुठे विभूती आहेत तर या अध्यायामध्ये येणार आहेत. समोर आपण विभूतीचेच बरेच काही श्लोक बघणार आहोत. याच्या आधी पण आपण काही विभूतींचे वर्णन ऐकलं 7व्या, 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये, जसे की पाण्याची चव मी आहे, चंद्रसूर्याचा प्रकाश मी आहे, ते पण विभूतीचंच वर्णन होतं. पण आता या अध्यायामध्ये खास करून या अध्यायाचं नावच आहे विभूती योग. तर भगवंत म्हणतात की जो व्यक्ती या माझ्या विभूतींना जाणतो आणि ज्याला माझ्या भक्तीबद्दल माहिती आहे आणि जो याचा स्वीकार करतो विभूतींचा आणि माझ्या भक्तीचा, तो व्यक्ती भक्तीमध्ये पूर्णपणे अचल भावाने स्थित होतो. स अविकल्पेन योगेन युज्यते, आणि याच्यामध्ये काही संशय नाही आहे. तर याला कसं समजायचं आपण पुढे बघणारच आहोत. पण या श्लोकाचा सरळ अर्थ काय आहे? एता म्हणजे या, विभूती म्हणजे विभूतींचा, योगच म्हणजे भक्ती, मम म्हणजे माझ्या, यो म्हणजे जो कुणी, व्यक्ती म्हणजे जाणतो, तत्वतः म्हणजे आपल्याला तत्वतः मराठीमध्ये पण शब्द आहे, तत्वतः म्हणजे जशास तसे. तर जो माझ्या विभूतींना आणि माझ्या भक्तीला तत्वतः जाणतो असा व्यक्ती दृढ श्रद्धेने भक्तीमध्ये युक्त होऊन, एक मिनिट हां, असा व्यक्ती माझ्या भक्तीमध्ये अचल भावाने स्थित होतो, असा सरळ अर्थ आहे. आणि याच्यामध्ये काही संशय नाही आहे, ना अत्र संशय, चौथी ओळ. तर याचं स्पष्टीकरण कसं आहे आपण ते बघणारच आहोत. श्लोक क्रमांक किती? 7 ना. तर केवळ माझा अनन्य भक्तच मला जाणू शकतो, हे याच्याबद्दल यावरती हा श्लोक आधारित आहे, म्हणजे हे सांगतोय. मग बाकीचे लोक का जाणू शकत नव्हते त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. तर ज्या व्यक्तीला भगवंतांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विभूती आणि त्यांच्या भक्तीचे ज्ञान होते, अशा व्यक्तीची श्रद्धा खूप दृढ होते. तर विभूतींचं ज्ञान म्हणजे भगवंतांचं ऐश्वर्य ज्ञान. ऐश्वर्य ज्ञान आपण याच्या आधी पण चर्चा केलेली आहे. ऐश्वर्य ज्ञान काय आहे? 7व्या अध्यायामध्ये पण ते सुरुवातीला भगवंत म्हणतात ना, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति मे भिन्ना प्रकृतिरष्टदा अपरिमितस्तु अन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम. ते आपण तेव्हा बघितले की हे भगवंतांचं ऐश्वर्य ज्ञान आहे. तिथे आपला एक विभाग होता ऐश्वर्य ज्ञानाचा. तर ऐश्वर्य म्हणजे बेसिकली काय आहे की भगवंतांचे वेगवेगळ्या शक्ती किंवा काय म्हणू शकतो आपण, या भौतिक जगताशी त्यांचं जे काही इंटरॅक्शन होतं त्याला ऐश्वर्यामध्ये म्हणू शकतो. जसं की हे पंचमहाभूत आहे, सूक्ष्मद्रव्य, स्थूलद्रव्य, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, हे सर्वांची निर्मिती भगवंतांपासून होते. नंतर मायादेवी पण भगवंतांच्या अधीन आहे, जी त्रिगुणात्मक आहे. तर या सगळ्या माहितीला ऐश्वर्य ज्ञान म्हणायचं. बेसिकली भगवंतांची पॉवर. जसं की आपण तेव्हा कदाचित हे उदाहरण घेतलं होतं की समजा एखादा व्यक्ती SP आहे, तर तो ऑफिसमध्ये गेल्यावरती त्याचे जे पॉवर्स असतात त्याच्या माहितीला आपण ऐश्वर्य ज्ञान म्हणू शकतो.
त्याच्याकडे काय काय गव्हर्नमेंटने अधिकार दिले, तो कुठे चौकशी करू शकतो किंवा कुठे जाऊ शकतो, जे काही अधिकार असतील ते एका प्रकारचं ऐश्वर्य ज्ञान आहे. पण तो जेव्हा घरी येतो आणि आपल्या मुलांसोबत जेव्हा वडील म्हणून असतो, त्याला आपण माधुर्य ज्ञान म्हणू शकतो. हे समजण्यासाठी सोप्या शब्दात केले. एक्झॅक्टली असं नाही आहे, खूप व्यापक अर्थ आहे, परंतु समजायला आपण असं समजू शकतो. भगवंतांचं भौतिक जगताशी जे इंटरॅक्शन आहे त्याला त्यांच्या ऐश्वर्यामध्ये समजू शकतो. त्याच्यामध्ये जीवशक्ती पण आली, बहिरंगा शक्ती पण आली, वेगळे तत्त्व पण आले, सर्व काही भगवंतांच्या ऐश्वर्यामध्ये येतं. आणि माधुर्य तर त्यांच्या भक्तांसोबतच्या लीलाला म्हणतात, लीलेला म्हणतात. तर याच्याबद्दल आधी पण चर्चा केली असेल. बऱ्याचदा काय होतं की भगवंतांच्या लीला ऐकायला सर्वांनाच आवडतं, म्हणून भागवत सप्ताह किंवा रामायण चं जे सप्ताहाचं आयोजन केलं जातं तिथं लीलेवरतीच चर्चा होते. परंतु भागवतामध्ये पूर्णपणे लीला सांगितली असं नाही आहे. भागवतांचा दुसरा स्कंद सर्व सृष्टीच्या निर्मितीबद्दल आहे. तिसऱ्या स्कंदामध्ये पण तसंच वर्णन आहे. ही जी वेळ आहे, वेळेचे वेगळे विभाग कसे आहेत, अनु, त्रिशारेणू, मुहूर्त, परार्ध, द्विपरार्ध, अशी एकदम सूक्ष्मते एकदम महत् कालापर्यंत कालाची गणना पण सांगितली, म्हणजे काल तत्व काय आहे. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे योग पण कपिल देवाने त्यांच्या आईला सांगितले. तर भागवतामध्ये फक्त लीला नाही आहेत. फक्त लीला कुठे आहे? 10व्या स्कंदात आहेत. म्हणून प्रभुपाद, तुम्ही असं कधी ऐकलं असेल की प्रभुपाद नेहमी म्हणायचे की डायरेक्ट 10व्या स्कंदावरती जंप करू नका. सर्व स्कंदांचा अभ्यास करत करत नंतर तुम्ही जाल तर तुम्हाला त्या लीलांबद्दल आदर राहील. नाहीतर एका सामान्य व्यक्तीसारखेच ते कार्य वाटू शकतात, खास करून रासलीला. कारण रासलीला समजण्यासाठी शुकदेव गोस्वामीच्या लेवलचा व्यक्ती पाहिजे, बाकीच्या लोकांना समजू शकत नाही. कारण वर्णन असं आहे की कुणीही भ्रमित होईल. भागवतामध्ये तर ठीक आहे, जास्त काही खूप जास्त सखोल वर्णन नाही, परंतु असे काही काही ग्रंथ आहेत, त्याला काय म्हणतात हे, कॉन्फिडेन्शियल ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये असं वर्णन आहे की जसे की एक स्त्री आणि पुरुष सोबत एकट्यामध्ये असल्यासारखेच वर्णन आहे. तर ते समजणं खूप कठीण आहे. समजणं म्हणजे तर एकदा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर अशाच एका पुस्तकाच्या छपाईबद्दल भक्तिविनोद ठाकूरांना बोलत होते की या पुस्तकाची आपण प्रिंट करूया, त्याच्यामध्ये अशाच अंतरंग लीलाचं वर्णन आहे. तर भक्तिविनोद ठाकूर म्हटले नाही, करू नको. तर मग असं परत परत जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर विचारत होते की नाही आपण करूया म्हणून, तेव्हा भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की ठीक आहे, कर, पण 2च पुस्तकांची प्रिंटिंग कर, एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. कारण त्यांना सोडून कुणीच हे लीला समजू शकणार नाही, खूप कठीण आहे. मी 1-2 ठिकाणीच प्रभुपादांची 1-2 ओळ ऐकली होती, त्यांच्या शिष्याला बोलत होते, पण मी तुम्हाला ती ओळ तशी नाही सांगू शकत. तर प्रभुपादांनी ती ओळ त्यांना सांगितली आणि बघ, अशी ओळ ऐकल्यावर तुला काय काय समजेल याच्यामध्ये. तर तो बोलला हे खूप भ्रमित करण्यासारखं आहे. तर ह्या रासलीला म्हणून लोक याच्यावरती खूप काय काय बोलत असतात. ते लोक काय गीतेचा अभ्यास करणार नाही. जसे की राधानाथ महाराजांना एकदा पाश्चिमात्य देशात, मला वाटतं अमेरिकेत का कुठेतरी, महाराजांच्या क्लासमध्ये एकदा त्यांनी सांगितलं, एक असा तिकडचा म्हणजे भारतीय धर्मग्रंथांवर अभ्यास केलेला व्यक्ती किंवा प्रोफेसर होता. तर तुम्हाला मी बोलन, तिकडे पण विभाग असतात इंडॉलॉजी म्हणून त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये. तर त्याच्या एक व्यक्ती महाराजांना भेटला आणि बोलला की हे कृष्णाने रासलीला वगैरे कसं केलं, याला तुम्ही मॉरॅलिटी कसं काय म्हणू शकता, हे तर नीतिमूल्य वागणूक बरोबर नाही वाटत. तर महाराज बोलले तुम्ही भगवद्गीता वाचली का? तर तो व्यक्ती बोलला नाही, मी तर हे रासलीलेवरती माझा स्टडी आहे. तर महाराजांनी त्यांना सांगितले की आधी ABCD शिकून घ्या, नंतर तुम्हाला हे समजेल. आणि मग त्याची पत्नी तिकडून आली, चला चला म्हणून घरी घेऊन जायला, आणि तो अर्ध्यामध्येच निघून गेला. महाराज म्हणतात या व्यक्तीला ABCD पण माहिती नाही आहे आणि याला दुसरं कोणीतरी नियंत्रित करते आणि हा प्रश्न करतो आहे रासलीलेवरती. तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, भागवतामध्ये फार भ्रम निर्माण होईल असं वर्णन नाही आहे. फक्त त्यांनी डान्स वगैरे केला असंच वर्णन आहे. पण बाकीचे काही आहेत रहस्यमय ग्रंथ, खूप समजणं कठीण आहे. तर जर आपल्याला
पूर्ण खात्री होईल की महाविष्णू कोण आहे, गर्भोदकशाही विष्णू कोण आहे, कसे ब्रह्मांडाची निर्मिती होते, कसे वेगळ्या प्रकारचे घटक कार्य करतात, स्थूलतत्व, सूक्ष्मतत्व, वेगळ्या प्रकारचे प्रलय, जीवाचा मोक्ष, जीवाची स्थिती, माया कशी कार्य करते, अंतरंग शक्ती कशी कार्य करते, सर्व काही भगवंतांवरती कसं निर्भर आहे, हे गीतेमध्ये ABCD आहे. गीतेमध्ये तुम्हाला कुठलीच लीला ऐकायला नाही भेटणार. याच्यावरती जेव्हा पूर्ण विश्वास होतो मग 10व्या स्कंदातले लीला ऐकताना जास्त कन्फ्युजन होत नाही. खास करून रासलीला कन्फ्युजन आपण तरी आपल्याला समजणार नाही, परंतु कमीत कमी एवढं तरी वाटतं की ठीक आहे की भगवंत एवढे महान आहेत तर ह्या लीला पण दिव्य असतीलच, कारण यांना शुभदेव गोस्वामी पण दिव्य म्हणतात, चैतन्य महाप्रभू पण दिव्य म्हणतात. म्हणून हा जो सिद्धांत आहे ना परत परत येतो की तुम्ही ऐश्वर्य ज्ञान घ्या, भगवंतांच्या शक्तीबद्दल जाणून घ्या, त्याच्यानंतर तुमची श्रद्धा दृढ होईल. तर हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. परंतु आपण बघतो की सगळ्यांना लीला वगैरे ऐकायला आवडतं, की युद्ध कसं झालं किंवा कुठल्या असुराचा वध कसा केला ते ऐकायला आवडतं. परंतु जेव्हा सृष्टी निर्मितीचं किंवा अशा शक्तीचं वर्णन चालू होतं तेव्हा खूप कंटाळा येतो, कारण ते गणितासारखं असतं. कुणालाही कसं मराठीचे वगैरे धडे वाचायला ठीक वाटतं, पण गणित आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये थोडंसं जास्त डोकं लावावं लागतं. तर तसंच आहे. परंतु कठीण जरी असलं तरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसे की कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात चैतन्य चरितामृतमध्ये, सिद्धांत बलिया ना करह आलस, ह्या आहे ते सुदृढ लागे कृष्णे मानस. सिद्धांत जाणून घेण्यामध्ये आळस करू नका म्हणून. पण ठीक आहे, मिक्स करून अभ्यास करायचा, नाहीतर ते सगळं वाचत बसलं तर इंटरेस्ट उडून जाईल. कठीण वर्णन आहे दुसऱ्या स्कंदामध्ये पण जेवढं शक्य आहे तेवढं समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या ऐश्वर्यज्ञानाचा उपयोग काय होतो की ऐश्वर्यज्ञान आपल्याला शरणागत होण्यासाठी मदत करतं. जसं मी तुम्हाला एक भौतिक उदाहरण देतो. भगवंतांबद्दल ते उदाहरण किती लागू पडेल माहीत नाही, पण समजा जंगलामध्ये एखादा सिंहांचा किंवा वाघाचा कळप आहे, तर त्याच्यामध्ये काही माताजी सिंह असतात आणि प्रभूजी पण सिंह असतात, पण त्यांच्यापैकी एक त्यांचा लीडर असतो. तो का लीडर असतो? माझा प्रश्न कळला तुम्हाला? हां, हो, पण मी म्हणतो की बरेच सिंह आहेत, मग ते एकालाच का लीडर करतात? अनुभवी, ओके. हां, पण त्यांच्यामध्ये पण स्पर्धा असते की कोण लीडर होणार म्हणून. तुम्ही कधी नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरीवरती बघितलं असेल की प्रत्येक प्राण्यामध्ये कळपाचा लीडर कोण होणार याच्यासाठी भांडण चालू असतं. तर बेसिकली मला थोडा दूरचं कनेक्शन आहे, पण मला हे सांगायचं की जसं त्या कळपामध्ये जो सर्वात जास्त पॉवरफुल व्यक्ती असेल, जो सिंह, जो वाघ किंवा दुसऱ्या कळपातला जो काही पुरुष व्यक्ती, तर तो आपल्या शक्तीने सिद्ध करतो की मी सगळ्यांपेक्षा बलशाली आहे. मग त्याचे बल आणि शक्ती जाणून सगळे त्याला शरणागत होतात, कारण त्यांना माहिती आहे की हा आपल्यापेक्षा शक्तिशाली आहे. एक्झॅक्टली कसं लावता येईल माहिती नाही, परंतु तसंच जेव्हा आपल्याला भगवंतांच्या विभूती कळतात की भगवंतांपासून सर्व काही कसं तयार होतं किंवा सगळ्यांचे ते कसे स्रोत आहेत, म्हणजे परमशक्तिशाली व्यक्ती कशी आहे, तर मग आपोआप मनामध्ये शरणागत होण्याचा भाव येतो. तर त्या वाघांच्या कळपामध्ये कदाचित ते भीतीमुळे शरणागत होत असतील आणि त्याची वाट बघत असतील की हा कधी म्हातारा होतो. त्याच्यामुळे ॲनॉलॉजी जास्त स्ट्रेच करू शकत नाही आपण. परंतु इथे या ऐश्वर्याच्या ज्ञानाचा कसा परिणाम होतो हे सांगण्यासाठी मी हे तुम्हाला उदाहरण दिलं की ऐश्वर्य जेव्हा समजतं तेव्हा शरणागत व्हायला मदत होते. समजा एखादी व्यक्ती चेअरवरती बसली आणि तुम्हाला माहिती नाही कोण काय आहे, साधे कपडे घातले आणि मग त्याच्याशी तुम्ही थट्टामस्करी करताय आणि नंतर कोणीतरी बोलले की अरे हा आपल्या जिल्ह्याचा SP आहे, तर पटकन व्यक्ती काय करेल, थोडा दूर जाऊन उभा राहील, कारण त्याला त्यांचं नंतर ऐश्वर्य कळते, याची शक्ती कळते. तर असाच एक शरणागतीचा भाव
या ऐश्वर्य ज्ञानामुळे निर्माण होतो. पण एक्झॅक्टली तुलना नाही करू शकत, ते भीतीमुळे नाही होत. विभूतीमुळे कळतं की कृष्णाचे सर्वाचे आदी आहेत. तर भौतिक ऐश्वर्याचं जे ज्ञान आहे ते संबंध ज्ञानाचा भाग आहे. आता हे शब्द पण तुम्हाला बऱ्याचदा ऐकायला मिळाले असतील, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. किंवा जरी नसतील ऐकले तरी आपल्या गौडीय संप्रदायामध्ये किंवा इस्कॉनमध्ये तुम्ही जेव्हाही क्लासेस ऐकाल तर सगळ्यांना हे 3 गोष्टी माहीतच असल्या पाहिजे, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. हे खूप बेसिक आहे आणि कुठे बऱ्याच क्लासमध्ये याचा कधी ना कधी उल्लेख येणारच, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. हे शब्द तुम्ही आधी ऐकले? हां. तर पान नंबर 371 पण प्रभुपाद म्हणतात, जोपर्यंत मनुष्याला भगवंतांच्या विविध ऐश्वर्यासंबंधी पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत तो भक्तीमध्ये निमग्न होऊ शकत नाही, कारण शरणागतीचा भाव येत नाही. परमेश्वर महान आहे, परंतु परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे त्याचे सविस्तर ज्ञान त्यांना नसेल. जसे की तुम्ही गाड्यावरती लिहिलं असेल, खास करून ख्रिश्चन लोकांच्या गाड्यावरती लिहिलं असतं, गॉड इज ग्रेट. गॉड, आणि एक मूवी पण होता, गॉड टू सी ग्रेट हो. ते गॉड इज ग्रेट म्हणतात, पण गॉड कसा ग्रेट आहे त्यांना माहिती नाही. तर प्रभुपाद म्हणतात की या विभूतींचं आणि त्यांच्या ऐश्वर्याच्या ज्ञानानं आपल्याला कळते की कसा गॉड ग्रेट आहे. तर हे जे ज्ञान आहे ऐश्वर्याचं, याला संबंध ज्ञान म्हणतात. तर चैतन्य महाप्रभूंनी वेदांच्या शिकवणुकीला 3 भागामध्ये विभागलं. 3 भाग म्हणजे एक एक वेद असे वेगळे केले असे नाही, तर त्यातल्या सिद्धांतानुसार. तर कुठलाही श्लोक आला त्या श्लोकामध्ये काय वर्णन आहे त्याच्यावरून आपण हे तिन्हीपैकी एका ठिकाणी त्याला फिक्स करू शकतो, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. तर संबंध म्हणजे काय? भगवंत त्यांच्या विविध शक्तींचा शक्तीमध्ये असलेला संबंध. संबंध म्हणजे संबंधच की आता समजा आपण तटस्थ शक्ती आहे आणि भगवंतांची एक बहिरंग शक्ती पण आहे. मग तटस्थ आणि बहिरंग शक्तीचं काय एकमेकांशी संबंध आहे? बहिरंग शक्ती त्याला कशी कव्हर करते? नंतर भगवंतांची या शक्तीशी कसा संबंध आहे? कुठल्या शक्तीच्या द्वारे ते सृष्टी निर्माण करतात? जीवशक्ती त्यांची कुठली शक्ती आहे? आणि माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे? या ज्ञानाला म्हणायचं संबंध ज्ञान. मला वाटतं मी जास्त किचकट केलं असेल. बेसिकली संबंध म्हणजे जीव आणि भगवंत, जीव आणि शक्ती, शक्ती आणि शक्ती यांचा आपसापसामधला जो काही संबंध आहे त्याला संबंध ज्ञान म्हणायचं. तर संबंध ज्ञानामध्ये बेसिक काय आहे की जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, कृष्णेर तटस्था शक्ती भेदाभेद प्रकाश. तर आपला संबंध ज्ञानाचं बेसिक काय आहे की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत. तर संबंध ज्ञानाचे आचार्य कोण आहेत माहिती तुम्हाला? संबंध ज्ञानाचे आचार्य आणि संबंध ज्ञानाचे विग्रह. तर संबंध ज्ञान तर तुम्हाला थोडंफार कळलं असेल की बेसिकली संबंध म्हणजे संबंध. आणि तर संबंध ज्ञानाचे आचार्य आहेत सनातन गोस्वामी आणि संबंध विग्रह आहेत मदन मोहन. तर हे संबंध ज्ञान झालं. तर आणि हे झालं संबंध. मग त्याच्यामुळे वेदांमध्ये किंवा गीतेमध्ये कुठेही वर्णन येईल, आता अपरियमितस्तु अन्याम प्रकृतीम विद्धीमे पराम जीवभूता महाबाहो येदम धारिते जगत, ते येणार संबंध ज्ञानामध्ये. परंतु आता दुसरं वर्णन सांगतो, मग तुम्हाला मी प्रश्न विचारतो. दुसरं झालं अभिधेय ज्ञान. अभिधेय म्हणजे काय की संबंधाला जाणून भगवंतांच्या प्राप्तीसाठी जी पद्धत वापरली जाते, जे वेगळ्या गोष्टी केल्या जातात, त्याला म्हणायचं अभिधेय. अभिधेय म्हणजे प्रोसेस. की समजा तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर स्वयंपाक करण्यासाठी काय प्रोसेस आहे? सुरुवातीला गॅस सुरू करावा लागेल, मग वेगळं पतेला आणावं लागेल, पाणी आणावं लागेल, मग त्याच्यामध्ये काय टाकायचं, किती प्रमाणात टाकायचं, ही जी पद्धत आहे याला आपण अभिधेय म्हणू शकतो. मग या अभिधेयापासून ज्याची आपल्याला प्राप्ती करायची त्याला म्हणतात प्रयोजन. जसे की त्या त्या पद्धतीपासून गॅस, पाणी वगैरे ज्यातून काय निर्माण करायचं तर जेवण. तर जेवण झालं प्रयोजन. प्रयोजन म्हणजे ध्येय, कशाची प्राप्ती करायची त्याला म्हणायचं प्रयोजन. तर संबंध म्हणजे आपला भगवंतांचा शक्तींचा आपसामधला संबंध.
हे झालं संबंध ज्ञान. नंतर अभिधेय ज्ञान म्हणजे अशा पद्धतीची माहिती ज्याच्याद्वारे भगवंतांची किंवा त्यांच्या प्रेमाची प्राप्ती करता येईल. तर अभिधेय आहे आपल्यासाठी भक्ती. तर भक्तीमध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया केल्या जातात, जसं आपण कधी म्हणतो नवविधा भक्ती, नंतर रूप गोस्वामींच्या विशिष्ट अंग सांगितले आहेत. हे सगळं भक्तीच्या प्रोसेसमध्ये येतं. भक्ती कशासाठी आपण करतो तर भगवंतांबद्दल प्रेम मिळवण्यासाठी, कृष्णप्रेम. तर ते झालं आपलं प्रयोजन. संबंध म्हणजे संबंध, हे तुम्हाला कळलं असेल. अभिधेय म्हणजे भक्ती किंवा पद्धती, आणि प्रयोजन म्हणजे जे आपल्याला त्याच्यातून मिळवायचं आहे. तर ते झालं कृष्णप्रेम किंवा गोलोकधाम. हे प्रयोजन आहे, ते आपल्याला भक्तीच्याद्वारे मिळवायचं आहे. तर मला सांगा, एखाद्या व्यक्तीला समजा निराकार ब्रह्मज्योतीची प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी अभिधेय काय असेल? अभिधेय म्हणजे पद्धत, मार्ग. अष्टांग योग, ज्ञान योग, निष्काम कर्मयोग, हे सगळे अभिधेय झाले ना त्यांच्यासाठी. त्या पद्धतीने ते त्यांची प्राप्ती करतात. तर परंतु भक्तीद्वारे पण निर्विकार मोक्ष मिळू शकतो जर व्यक्तीची इच्छा असेल तर. पण फक्त समजण्यासाठी मी सांगितलं की जसं आपल्याला कृष्णप्रेम किंवा गोलोकधामाची प्राप्ती हा आपला उद्देश आहे, त्याला प्रयोजन म्हणतो, आणि या उद्देशासाठी आपण जी पद्धत वापरतो भक्ती, हे आपला अभिधेय आहे. तसंच ज्ञानयोगीसाठी ज्ञानयोगाची जी पद्धत आहे की नेती नेती, मी हा नाही आहे, मी मन नाही, मी अहंकार नाही, मी पदार्थ नाही आहे, ब्रह्मस्वरूप कसं आहे, किंवा सगळ्या गोष्टींपासून अनासक्ती कशी निर्माण करायची, ही ज्यांची साधना जी असते, बेसिकली साधना म्हणजे अभिधेय. आता अष्टांगयोगीमध्ये पण तेच आहे. सुरुवातीला तो निष्काम कर्मयोगाचं पालन करून हृदय शुद्ध करेल, मग अष्टांग योगासाठी कुठेतरी जाऊन वेगळ्या प्रकारचे आसनं करेल, मग मनामध्ये परमात्मा रूपावरती ध्यान केंद्रित करेल. तर ती साधना ही त्याच्यासाठी अभिधेय आहे. आणि त्यांच्यासाठी प्रयोजन काय, तर कारण त्यांना निराकार मोक्ष हवा असतो. म्हणून हे जे गुणीभूतवाले आहेत ते सगळे निराकार मोक्ष मिळतात, परंतु प्राधान्यभूतवाले भगवत धामाची, वैकुंठाची प्राप्ती करू शकतात. फक्त प्रेम निर्माण नाही होणार. तर संबंध, अभिधेय म्हणजे साधना, पद्धत, आणि प्रयोजन म्हणजे एंड रिझल्ट काय. तर आता मी तुम्हाला एक दोन उदाहरणं सांगतो. भूमी आपो जलो वायू खम मनो बुद्धिर एवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टदा. आता हे तिन्हीपैकी कशामध्ये येईल? संबंध, अभिधेय, प्रयोजन. इथे भगवंत काय म्हणतात, म्हणजे पृथ्वी, आकाश, जळ, वायू हे माझी भिन्न प्रकृती आहे. तर हे कशामध्ये येईल? अभिधेय म्हणजे पद्धत आहे. अभिधेय म्हणजे काय? प्रसाद घेणे, जपा करणे, वैष्णव सेवा, भगवंतांच्या लीलांचे श्रवण, हे अभिधेय आहे. तर मी तुम्हाला काय बोललो की संबंध म्हणजे भगवंत, त्यांच्या शक्तींचा आपापसामधला जो काही इंटरॅक्शन आहे त्याला आपण संबंध म्हणू शकतो, संबंध ज्ञान. तर अपरे मितस्तु अन्याम प्रकृतीमध्ये भूमिरापून नलोवाई जो आहे ते त्यांच्या बहिरंग शक्तीबद्दल वर्णन आहे ना. भूमिरापून नलोवाई या श्लोकामध्ये काय सांगितले भगवंतांनी की हे ज्या गोष्टी आहेत ती माझी बहिरंग शक्ती आहे. भूमिरापो नलो वायू खमन बुधिरेवच अहंकार इतियम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टदा. हे 8 जे घटक आहेत ते माझी बहिरंग शक्ती आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, किंवा श्रवण करायचं किंवा काही ऐकायचं असं काहीच नाही आहे ना. फक्त या शक्तीबद्दल माहिती आहे, मग त्याला संबंध ज्ञान घ्यायचं. आता ठीक आहे, मला गीतेमधून अभिधेय ज्ञानाचा एखादा श्लोक सांगा आतापर्यंत झालेल्या आपल्या अभ्यासातून. अभिधेय म्हणजे साधना, पद्धत, भक्ती. परफेक्ट. ती त्याच्यामध्येच आहे ना की माझ्यावरती मन लावा. हे पद्धतीने करतो आपण. भगवंतांवरती मन लावणे, त्यांचं स्मरण करणे.
आणखीन त्याच्यापेक्षा एक खूप सोपा आहे, जो आपण खूप वेळा सर्वांना पाठ पण असेल. सर्व धर्मान परित्यज्य अभिधेयमध्ये म्हणू शकतो. येईल ते 18व्या अध्यायामध्ये. एकदम सोपा आहे तो श्लोक, खूप फेमस आहे. परफेक्ट. आता याचा अर्थ तुम्हाला अभिधेय समजलं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या परयच्छति. ती एक पद्धत आहे ना, हे अर्पण करणे भगवंतांना प्रेममयी भावनेने, ते झालं अभिधेय. आणि प्रयोजन म्हणजे भगवंतांची प्राप्ती किंवा त्यांच्या धामाची प्राप्ती. तर प्रयोजनबद्दल गीतेमध्ये कुठला श्लोक म्हणता येईल? नाही नाही, प्रयोजन म्हणजे प्राप्ती, भगवंतांची प्राप्ती सांगणारा कुठला श्लोक आहे का गीतेमध्ये? आहे, पण एक्झॅक्टली तसं नाही सांगता. जसं याच्या आधीच आला होता ना, 14व्या अध्यायामध्ये पण सुरुवात येईल मदभावम. मदभाव म्हणजे हां, किंवा हे म्हणू शकतो आपण, न तद्भासे ते सूर्यो न शशांको न पावकः, काय पुढे, यद्गत्वा त्वा न निवर्तन्ते वर्तन्ते तद्धाम परमम. हां, तर हे प्रयोजनमध्ये घेऊ शकतो आपण, कारण कुठे जायचं त्याच्याबद्दल वर्णन आहे ना. तर अशा पद्धतीने संबंध, अभिधेय आणि प्रयोजन या 3 दृष्टिकोनातून चैतन्य महाप्रभूंनी वेदांचा काय म्हणतील अभ्यास सांगितलेला आहे. आता तुम्हाला संबंध, अभिधेय, प्रयोजन कळालं. प्रयोजनमध्ये काय मिळवायचं त्याचं वर्णन आहे. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे सर्व धर्माचा त्याग करण्याबद्दल सांगितले. पण म्हणू शकतो मोक्षयिष्यामी मा शुचे, म्हणजे मोक्षयिष्याची म्हणजे त्यांचीच प्राप्ती होते भगवंतांची, तसं पण म्हणू शकतो. कदाचित त्याच्यामध्ये दोन्ही पण विषयाचं वर्णन आहे. सर्व धर्मांचा त्याग करणं हा भक्तीचा भाग आहे. कारण तिथे धर्म म्हणजे ज्ञान योग, अष्टांग योग, किंवा जे सामाजिक धर्म आहेत, पुत्रधर्म, राष्ट्रधर्म, देशधर्म, त्या धर्माचं वर्णन आहे. त्याचा त्याग करणं हे आपण भक्तीमध्ये घेऊ ना, कारण काय करायचं काय नाही करायचं भक्तीमध्ये आहे. तर ठीक आहे, तुम्हाला हे 3 गोष्टी समजल्या असतील. तर याचं वर्णन बऱ्याच क्लासमध्ये येईल. तर हे त्याच्यानंतर प्रभुपाद काय बोलले, ऐश्वर्य ज्ञानाचं महत्त्व काय आहे. हां, ठीक आहे. तर याच्यामध्ये आणखीन काय राहिलं का? हां, की केवळ मला भक्तीने जाणता येते. हो, माझा अनन्य भक्त आहे, तोच मला भक्तीने जाणू शकतो. आणि याच्यामध्ये ऐश्वर्य ज्ञान मिळवणं पण आवश्यक आहे, कारण त्याने श्रद्धा दृढ होती, शरणागती भगवंतांबद्दल येते. तर केवळ लीलांचे श्रवण करायचं आणि ऐश्वर्य ज्ञानाचं नाही करायचं हे बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे श्रद्धा डळमळू शकते. म्हणून गीता वाचायला, अभ्यास करायला जरी कठीण वाचली तरी अभ्यास केला पाहिजे, कारण ते बेसिक आहे. नंतर हां, ठीक आहे. आता आपण 8वा श्लोक बघूया. तर 8, 9, 10 आणि 11, 10व्या अध्यायातले हे जे 4 श्लोक आहेत याला चतुश्लोकी गीता म्हणतात. तुम्ही कदाचित ऐकलं असेल आधी. तसं भागवतामध्ये पण दुसऱ्या स्कंध्यातल्या 9व्या अध्यायामध्ये 33, 34, 35, 36चे जे श्लोक आहेत त्याला चतुश्लोकी भागवतम म्हणतात. चतुश्लोकी गीता किंवा चतुश्लोकी भागवतम म्हणजे काय, तर या 4 श्लोकामध्ये त्या ग्रंथाचा पूर्ण सार दिला आहे असा अर्थ होतो. जसे ते भागवतमचे 4 श्लोक आहेत, ब्रह्माजींना भगवंतांनी सांगितलेले, ते चतुश्लोकी भागवतामध्ये येतात. आता हे जे 4 श्लोक आहेत 8, 9, 10 आणि 11 यांना चतुश्लोकी गीता म्हणतात. तर आता एखादा तरी आपण बघूया. श्लोक क्रमांक 8 वाचूया, याचं गायन करू. पान नंबर 372. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां भूदा भाव समन्विता.
तर त्याचा आपण पहिले शब्दांचा अर्थ बघून घेऊ. चतुश्लोकी गीतेमधला पहिला श्लोक आहे. तर अहम म्हणजे मी. आता इथे संस्कृत सोपी असल्यामुळे मी तुम्हाला एक एक शब्द पण सांगते. अहम म्हणजे मी, सर्वस्य म्हणजे सगळ्याचाच, आपण म्हणतो ना सर्व काही, सर्व काळ, हा तर आपल्या कॉमन वापरामधला शब्द आहे. अहम सर्वस्य प्रभवो. प्रभो म्हणजे मी सर्वांचा स्रोत आहे. आणि मत्तः, मत्तः म्हणजे माझ्यापासून, सर्वम, सर्व म्हणजे सगळे काय, हा पण मराठीतला शब्द आहे. प्रवर्तते म्हणजे संचालित होते. सर्वांचा स्रोत मीच आहे, सर्वांचं संचालन पण माझ्यामुळेच होतं. इति मत्वा, हे ज्याला कळतं तो व्यक्ती काय करतो, भजनते माम. ज्याला आपण पण बोललो ना आता की संबंध ज्ञानामुळे किंवा ऐश्वर्यामुळे शरणागती निर्माण होते. तर ज्याला कळतं की मी सर्वाचा स्रोत आहे, सर्व काही माझ्यामुळे संचालित होतं, हे ज्या व्यक्तीला कळतं तो माझे भजन करतो. कसा भजन करतो, भावसमन्वित. भावसमन्वित म्हणजे प्रेमाने, प्रेममयी भक्तीने माझं भजन करतो. तर असा व्यक्तीला काय म्हणायचं, बुधा. बुधा म्हणजे इंटेलिजंट व्यक्ती. मला वाटते बुद्ध या शब्दाच्या मागे पण असाच काहीतरी अर्थ आहे. तर हुशार व्यक्ती कोण आहे, ज्याला कळतं की सर्वाचा स्रोत मी आहे, सर्व काही माझ्यापासून संचालित होतं, आणि या ज्ञानामुळे, या ज्ञानाच्यावरती त्याची दृढ श्रद्धा असते किंवा दृढ विश्वास असतो, त्यामुळे तो प्रेममयी काय म्हणते, प्रेममयी मनाने माझी साधना किंवा माझी भक्ती करतो, असा सरळ सरळ अर्थ आहे. तर आता मला सांगा, समजा एखाद्या व्यक्तीकडे सृष्टी निर्मिती कशी होते जे भागवतामध्ये सांगितलं आहे, त्याच्यावरती त्याची PhD आहे, मग त्या व्यक्तीला बुधा म्हणायचं की नाही म्हणायचं? हां, इथे बुधा म्हणजे काय म्हटलेत भगवंत, की असा व्यक्ती की ज्याला कन्व्हिक्शन आहे, पूर्णपणे माहिती आहे की कृष्णच सगळ्याचा स्रोत आहे, कृष्णच सगळ्याचे संचालक आहेत, अशा व्यक्तीला बुधा म्हणायचं. तर ज्या व्यक्तीने या सृष्टी निर्मितीवरती भागवतमच्या साह्याने PhD केली आहे, बरं ठीक आहे, भागवतम सोडून द्या, कुठलाही भक्तीचा ग्रंथ, गीता, भागवतम, कृष्णलीला, रासलीला, याच्यावरती समजा एखाद्या व्यक्तीने PhD केली आहे, तर तो व्यक्ती बुधा आहे की नाही कसं समजायचं? परफेक्ट. तर हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की फक्त शास्त्र श्लोक माहीत असून फायदा नाही. असे खूप लोक आहेत, याच्यावरती आपण बऱ्याचदा चर्चा केली आहे. तुम्ही पण एखाद्या यूट्यूबवर किंवा टी व्हीवर बघितले, डिबेट करणारे लोक पण असतात, असे एकदम कुठले श्लोक बोलतात, उपनिषद आणि वेद वगैरे, परंतु सगळे श्लोक माहीत आहेत, परंतु शरणागती नाही आहे. तर मला वाटतं यांनाच प्रभुपाद म्हणायचे की हे लोक असे आहेत की जे मधाच्या बाटलीला बाहेरून चाटत आहेत. मध आतमध्ये, बाहेरून चाटून काय फायदा आहे? तर हे असे लोक आहेत. म्हणून समजा एखाद्या व्यक्तीला खूप काही श्लोका माहीत नसतील, थोडंफारच माहिती असेल, पण तो जर भक्ती करत असेल तर तो खरा बुधा आहे. कारण तो त्याच्या श्रद्धेनुसार जे करायला पाहिजे ते करतो ना. हे माहिती होऊन काय करायचं आहे, भक्ती करायची, पण तो व्यक्ती एवढे सगळे माहिती होऊन करत नाही भक्ती, मग तो बुधा कसा? याच्यामुळे एक गोष्ट समजून येते की भक्तीमध्ये IQ महत्त्वाचा नाही आहे. की समजा एखाद्या व्यक्तीचा IQ खूप जास्त आहे, त्याला खूप श्लोक लक्षात राहतात किंवा खूप बुद्धिमान आहे, याला काहीच महत्त्व नाही आहे, पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या ऐकलेल्या गोष्टीवर श्रद्धा किती आहे. एखादा व्यक्ती सिंपल असेल, जसे की 11व्या स्कंदात एक श्लोक येतो, या नास्ताय नरो राजन न प्रमादेत करिचित, धावन निमिल्ले वा नेत्रे न स्खलेत पततिह. की भक्तीचा मार्ग असा आहे, व्यक्ती 2 डोळे बंद करून जरी धावला तरी तो पडणार नाही, असं तिथे एक श्लोक आहे. त्यांचं नाव काय आहे, 9 भावांचं नाव काय होतं, त्या 9 जणांचं नाव तुम्हाला माहिती आहे? नवयोगेंद्र त्या महाराजांना सांगत आहेत. तर भक्तीच्या मार्गांवरती डोळे धावून जरी पळाल तरी व्यक्ती पडत नाही. याचा अर्थ असा होतो
दोन डोळे म्हणजे श्रुती आणि स्मृती असा अर्थ घेतला आहे. यांचं ज्ञान जरी नसलं व्यक्तीला तरी तो भक्तीमध्ये त्याचं पतन नाही होणार. तर मग राधेश्याम प्रभू म्हणतो की याला कसं समजायचं, की जे व्यक्ती असे असतात की त्यांची श्रद्धा साहजिक असते. तुम्ही बघितले असेल काही काही लोक असे असतात की त्यांची भगवंतांवरती साहजिक श्रद्धा आहे, पण त्यांना शास्त्र काही माहीत असेल असं नाही आहे, पण श्रद्धा पूर्ण आहे. तर अशा लोकांना जरी शास्त्र माहिती नसलं तरी त्यांची प्रगती होईल, त्यांचं पतन होणार नाही, कारण त्यांची श्रद्धा दृढ आहे. परंतु आपण जे खास करून एज्युकेटेड लोक असतो, आपल्याला सगळे ॲनालिसिस करून लॉजिकनं समजण्याचा प्रयत्न करतो आपण. ब्रह्म आहे की नाही आहे त्याच्यामध्ये डाऊट असतो, खरंच कृष्ण सर्वच आहे की नाही त्याच्यावरती डाऊट आहे, ही रासलीला त्याच्या आपल्याला अशा शंका निर्माण होतात. मग अशा व्यक्तीला ही श्रुती आणि स्मृतीचं ज्ञान घेऊन श्रद्धा वाढवावी लागेल. परंतु एखाद्याची श्रद्धा जर सहज असेल तर त्याने डोळे बंद करून जरी तो पळाला तरी पडणार नाही, असा अर्थ आहे. तर बुधा म्हणजे केवळ शास्त्राचं ज्ञान नाही, त्या शास्त्राची परिणिती भगवंतांच्या सेवेमध्ये व्हायला पाहिजे. याच्या उलट एखादा व्यक्ती असा असेल की ज्याला त्याचा IQ कमी आहे किंवा ज्याला जास्त काही माहिती नाही परंतु श्रद्धापूर चांगली आहे, तर तो व्यक्ती या एज्युकेटेड व्यक्ती PhD व्यक्तीपेक्षा खूप महान आहे. जसे की GVमध्ये एक प्रभू जे आहे, तुम्ही कधी ऐकलं असेल, मामा म्हणतात त्यांना, किचनमध्ये ते सेवा करतात. त्यांचं नाव आहे रेवती प्राणप्रभू. तर त्यांना सगळे काही मामा म्हणतात. तर त्यांची एवढी भगवंतांवरती सहज श्रद्धा आहे. दररोज ते काय करणार, सकाळी उठल्यावरती सगळ्या मंदिरात फिरणार, सगळीकडे स्वतः फुलं तोडून घेऊन जाणार आणि भगवंतांना अर्पण करणार. कधी हरिदास ठाकूरांची जी समाधी होते, एक हरिदास ठाकूरांची तर हे आहे समाधी नाही, बकुळ वृक्षाचे तिथे हरिदास ठाकूर जपा करायचे ना, तर ते ठिकाण बनवले महाराजांनी. तर मामांनी काय विचार केला, ते सगळीकडे असे जायचे आणि त्यांनी विचार केले की अरे थंडीचे दिवस आलेत, हरिदास ठाकूरांना किती थंडी वाजत असेल, तिथं त्यांचे विग्रह होते हरिदास ठाकूरांचे. तर मला जर शाल वगैरे मिळाली तर मी हरिदास ठाकूरांना देईल, असा मामाने विचार केला. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, दुसऱ्या दिवशी पितांबर प्रभू त्यांना बोलले, अरे मामा माझ्याकडे एक शाल आहे, तुम्ही हरिदास ठाकूरांना अर्पण कराल का? तर मामा म्हटले, मी तर त्यांना बोललो पण नव्हतो, मी फक्त तुम्हाला उदाहरण देतो की त्यांची श्रद्धा असल्यामुळे. आणि त्यांना जर तुम्ही म्हटलं, त्यांना मी कोणता श्लोक सांगितला होता, एक काहीतरी नरसिंहदेवाचा एक श्लोक मी त्यांना लिहून दिला, तर त्यांना बिलकुल पाठ होत नाही आहे. त्यांना सांगितलं तर शब्द पण म्हणता येत नाहीत, लिहून द्यायला सांगितलं तरी पण त्यांच्या लक्षात राहत नाही, रेकॉर्डिंग करून दिली तरी पण त्यांना पाठांतर होत नाही आहे. परंतु श्रद्धा एवढी जास्त आहे आणि सेवेमध्ये खूप आनंदी असतात. दिवसभर सेवा करणार, नाही तर कुठल्या तरी मंदिरात जाणार, जपा करणार, पण बाहेरून एकदम साधारण व्यक्ती, निर्मळ हृदयाची. तर ही व्यक्ती खरी बुधा आहे. आता हरिदास ठाकूरांनी कसं रेसिप्रोकेट केलं बघा त्यांच्याशी, की दुसऱ्या दिवशी शाल पण ती आता सेवा ते स्वतःच करतात. कुठे महाप्रभूंना हार अर्पण करायचा, म्हणजे अशी सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की हा खरा बुधा व्यक्ती. परंतु आपण तसं नाही करू शकत, कारण आपण कॉम्प्लिकेटेड झालेलो आहोत, पटकन श्रद्धा बसत नाही. तर अशा व्यक्तीला भगवंत म्हणतात तो बुधा आहे, म्हणजे त्याला कळतं की मी सर्वाचा स्रोत आहे, मी संचालक आहे. असा बुधा व्यक्ती प्रेमाने माझी भक्ती किंवा माझ्या उपासना करतो. ही चतुश्लोकी गीतेमधला पहिला श्लोक आहे, याचा आपण शब्दशः अर्थ बघितला. तर याच्यानंतर जे वेगवेगळे श्लोक येणार आहेत त्याच्यामध्ये भगवंत त्यांच्या विभूतीचं वर्णन करतील. परंतु हा जो श्लोक आहे त्याचा मूळ आहे, मूळ असं म्हणू शकतो, कारण ते भगवंत काय म्हणतात, अहम सर्वस्य प्रभो, सर्व काही माझ्यापासूनच निर्माण होतं. म्हणजे ज्या काही समोर विभूती सांगतील ते या श्लोकामध्ये आल्या. तर भगवंत काय म्हणतात की अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते, स्रोत पण मीच आहे आणि संचालक पण मीच आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण मुलांना जन्म देतो, तर मुलांचा स्रोत आपण आहे की नाही आहे, किंवा मुलांचे आईवडील स्रोत आहेत की नाही? आहेत ना, आहेत, ठीक आहे. परंतु त्याचे संचालक आहेत की नाही आहोत? त्याचे संचालक नाही आहे आपण,
त्याचं लिव्हर काम कसं करणार, त्याची किडनी कशी काम करणार आपण ठरवत नाही, की बटन दाबले की किडनी सुरू किंवा हार्ट सुरू करायचं असं नाही करत. त्याचं संचालन आपण नाही करत, परंतु भगवंत या ब्रह्मांडाची निर्मिती पण करतात आणि संचालन पण करतात. म्हणून आपण जरी एखाद्या गोष्टीचा स्रोत जरी असलो तरी त्याचे संचालक नाही आहोत, परंतु भगवंत दोन्ही आहेत. आणि अशी याचे वर्णन करणे आणखीन पण श्लोक आहेत, जसे की 15व्या अध्यायात एक श्लोक येतो, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहेमा स्थितः, की सर्वांच्या काय म्हणता येईल पोटामधली जठराग्नी वैश्वानर मीच आहे आणि मीच सर्व पाचन करतो. म्हणजे व्यक्तीच्या पाचनापासून ते सर्व ग्रह ताऱ्यांची निर्मिती, त्यांचे वेगवेगळे ठिकाण, या सगळ्याचं संचालन भगवंतामुळेच होतं. म्हणजे एकदम अणूपासून ते विश्वरूपापर्यंत. तर जो जाणतो की सर्वाचा मीच. आणखीन एक थोडी एक संकल्पना आहे, ती थोडीशी किचकट शब्द आहे, तुम्हाला मी सांगतो. कुठे गेला तर हे किती नंबर असलो, 8 ना. आधी हे बघूया तर काय लिहिलं. भव म्हणजे स्रोत, प्रभव म्हणजे सर्वोच्च स्रोत, मी सगळ्यांचा सर्वोच्च स्रोत आहे. याच्या आधी कुठे भगवंत बोलले का की मीच सगळ्याचा स्रोत आहे म्हणून? याच्या आधी आपण कुठं अभ्यास केला? नाही, हा श्लोक आहे तो, याच्या आधीचा म्हणतोय. एक श्लोक होता ना, मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं श्रोतम सुतरे मणिगणा इव. आठवतं ना तुम्हाला? तिथे आपण अभ्यास केला होता ना, की मत्तः परतरम नान्यत, माझ्यापेक्षा परमतत्व काहीच नाही आहे. म्हणजे मीच सर्वांचा स्रोत, मीच उगम आहे. मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय, हे धनंजय दुसरं कोणीच नाही आहे. मयि सर्वमिदं प्रोतम सुतरे मणिगणा इव. जसं हारामधला धागा सगळं काही एकत्र बांधून ठेवतो, तसाच मी या सृष्टीचं संचालन करतो, माझ्यावरती सर्व काही स्थित आहे. तर याच आशयाचा तिथे पण श्लोक आहे. फक्त नंतर आपण हे बघितलं, खरंच बुधा आहे की ज्ञान आहे कसं कळेल, की त्या ज्ञानाची परिणती भक्तीमध्ये झाली पाहिजे, नाहीतर केवळ माहिती असून उपयोग नाही आहे. जसं की तुम्हाला मी उदाहरण दिले की नाही माहीत नाही, बलराम शक्ती प्रभू म्हणून इथे एक प्रभूजी होते. ते पण खूप शास्त्रामध्ये इंटेलिजंट आहेत, त्यांचे क्लासेस पण असतात, तुम्ही यूट्यूबवरती कधी ऐकू शकता. तर ते एकदा इथे सांगत होते की त्यांची एक आत्या आहे, त्यांच्या आत्याने भागवतामध्ये PhD केली आहे. भागवतम का वेद काय, PhD केली आहे एवढं त्यांनी सांगितलं. पण ते म्हणतात की त्यांची आत्या विद्यापीठामध्ये हे शिकवते भक्तीबद्दल, पण घरी साईबाबाची पूजा करते. तर त्यांना बुधा म्हणायचं की नाही म्हणायचं? तेच तर, त्यांना हेच तिकडे तर ते PhD केली त्या विषयामध्ये, दररोज क्लासेस पण घेतात, पण त्यांना हे आणखीन कळलं नाही की स्रोत कोण आहे, कुणाची भक्ती केली पाहिजे. म्हणजे त्यांना सन्मान देऊ शकतात, पण भक्ती कुणाची केली पाहिजे. तर असे खूप उदाहरणं आहेत. तर पदवी घेऊन उपयोग नाही, ज्ञानाची परिणती भक्ती झाली पाहिजे, तेव्हा बुधा म्हणायचं. तर एक भाग, जसं तुम्हाला मी संबंध अभिधेय प्रयोजन सांगितलं ना, हे तुम्हाला कळलं असेल, तसं आणखीन 3 शब्द पण, दुसरे 3 शब्द पण वापरले जातात. खास करून लीलाच्या क्लासमध्ये नाही येणार, पण असं सृष्टी निर्मिती शक्ती वगैरे वर्णातील तिथे हे शब्द येतात, दुसऱ्या स्कंदामध्ये जास्त येतात. 3 शब्द आहेत, उपादान कारण, निमित्त कारण आणि सहकारी कारण. सिंपल आहे, काही कठीण नाही आहे. की या सृष्टीसाठी उपादान कारण कोण आहे, या सृष्टीसाठी निमित्त कारण कोण आहे आणि या सृष्टीसाठी सहकारी कारण कोण आहे. तर आपण पहिले उपादान कारण समजून घेऊया. उपादान कारण म्हणजे पदार्थ ज्याच्यापासून आपण काही निर्मिती करू शकतो, जो स्रोत आहे. जसं की इथे मी उदाहरण घेतलं आहे मातीच्या भांड्याचं. आता मातीचा भांडं जेव्हा कुंभार तयार करतो, त्याच्यासाठी पहिले मटेरियल काय लागतं, कशापासून भांडं तयार होतं? माती. तर मातीला इथे म्हणायचं उपादान कारण. जो काही भौतिक पदार्थ लागतो पुढच्या निर्मितीसाठी,
त्याला म्हणायचं उपादान कारण. हा सोपा शब्द आहे. इंग्लिशचा आणखीन जर शब्द घेतला तर त्यात आणखीन कन्फ्युजन आहे. ते इफिशियंट कॉज आणि ते नका लक्षात घेऊ. नंतर मातीपासून आपोआप भांडं तयार होत नाही, तर त्याला कोणीतरी त्याच्यावरती प्रक्रिया करावं लागतं, तर त्याला म्हणायचं निमित्त कारण. तर या मातीवर प्रक्रिया करून भांडं कोण तयार करतं? कुंभार. हां, तर कुंभार हा निमित्त कारण आहे. आणि याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी लागतात, जसे की चाक आणि त्या चाकाला फिरवणारी काठी, हे आहे सहकारी कारण. तर निर्मितीमध्ये 3 शब्द वापरले जातात. जास्त करून उपादान निमित्त आहे, पण सहकारी पण आहे. तर इथे भगवंत म्हणतायत की या सृष्टीसाठी उपादान कारण, निमित्त कारण, सहकारी कारण सर्व काही मीच आहे. कसं काही मीच आहे? कारण जे या भौतिक सृष्टीमधले जे जड पदार्थ आहेत, भूमी, आकाश, नल, जे अचेतन पदार्थ आहेत, ते शेवटी कुणापासून आले? कुणापासून आले हे पदार्थ? हां, तर भगवंतांची ही बहिरंग शक्ती आहे ना. म्हणजे शक्ती आणि शक्तिमानमध्ये फरक नाही, म्हणजे भगवंत उपादान कारण झाले. नंतर या सर्व ब्रह्मांडाची निर्मिती वगैरे करणारा मूळ व्यक्ती कोण आहे? भगवंतच आहेत. आता इथे ब्रह्माजी करतात, मग आता आपण मागच्या श्लोकात बघितलं ना, ब्रह्माजी पितामह आहेत, भगवंत प्रपितामह आहेत, म्हणजे आजोबांचे आजोबा. म्हणजे निर्मिती करणारा कुंभार पण भगवंतच आहेत. आपल्याकडे ते गाणं पण आहे ना, विठ्ठला तू वेडा कुंभार. तर ते गाणं लक्षात ठेवलं ना, तर तुम्हाला हे तिन्ही कारण समजून जातील. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. ते तर फिरतं चाक आहे सहकारी कारण, माती आहे उपादान कारण, आणि विठ्ठला तू वेडा कुंभार, तर हा कुंभार आहे निमित्त कारण. तर हे गाणं पण, या गाण्यामध्ये मला तिन्ही गोष्टी लक्षात राहतील. तर भगवंतच निर्मिती करतात, आणि याच्यामध्ये जे काही इतर सहाय्यक गोष्टी लागत असतील, काय म्हणतील, समजा ब्रह्माजींना काही मदत लागत असेल, तर ती मदत जे काही ते सर्व भगवंतच देतात. जसं ब्रह्माजीला निर्मिती करण्याचं ज्ञान भगवंतांनीच दिलं, तर त्याच्यामुळे या जगाचे तिन्ही कारण भगवंतच आहेत. उपादान कारण, निमित्त कारण आणि सहकारी कारण. हे शब्द पुढे कधी येतील भागवतामध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. या गाण्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर याच्यामध्ये अहम सर्वस्य प्रभव हे उपादान कारण सांगतं. कारण अहम सर्वस्य प्रभवचा अर्थ काय होतो? सर्वाचा स्रोत मी आहे, किंवा सर्व काही माझ्यापासून निर्माण होतं. माझ्यापासून निर्माण होतं म्हणजे मी भांडवल आहे, किंवा मी तो पदार्थ आहे ज्याच्यापासून हे तयार होतं. भगवंत हे जड पदार्थ नाहीत, परंतु शक्ती आणि शक्तिमान भेद नसल्यामुळं अहम सर्वस्य प्रभू याला आपण उपादान कारण भगवंतच घेत आहोत. कारण हे जे काही पदार्थ आवश्यक ते पण त्यांच्यापासूनच येतात. नंतर मत्तः सर्वं प्रवर्तते, याचा काय अर्थ सांगितला होता मी तुम्हाला? मत्तः सर्वं प्रवर्ततेचा 2 गोष्टी बोललो होतो आपण. संचालक. हे जे दुसरं वाक्य आहे, दुसरी ओळ आहे, मत्तः सर्वं प्रवर्तते, की माझ्यामुळे सर्व काही संचालित होतं. संचालन करणारा म्हणजे चाकाला फिरवणारा म्हणजे कुंभार. कुंभार कोण? निमित्त कारण. तर अहम सर्वस्य प्रभो ही ओळ उपादान कारण दाखवते, आणि उपादान कारण भगवंतच आहेत, कारण पदार्थ पण भगवंतांची शक्ती आहे. मत्तः सर्वं प्रवर्तते म्हणजे मी संचालक आहे, आणि संचालकाला आपण निमित्त कारण म्हणतो. म्हणून एक वळ उपादान कारण सांगते आणि दुसरी वळ निमित्त कारण सांगते. जर मी तुम्हाला कधी एखाद्या वेळेस आपण चर्चा केली की कुठली वळ निमित्त कारण सांगते, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता, आणि त्या गाण्यामुळे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. संबंध अभिधेय प्रयोजनचं काही गीत नाही भेटलं. हा श्लोक पुढे वर्णन होणाऱ्या सर्व विभूतींचा स्रोत आहे, कारण अहम सर्वस्य प्रभोमधून सगळ्या विभूती काही माझ्यापासून येतात. कृष्ण सर्वाचे मूळ आहेत. याच्यामध्ये ना तुम्ही जर प्रभुपादांचं तात्पर्य बघितलं तर खूप उपनिषदमधून प्रभुपादांनी संदर्भ दिलेत. पान नंबर 372 बघा, गोपाल तापनी उपनिषद, नारायण उपनिषद, आणखीन कुठलं नाव आहे, बलदेव विद्याभूषणच्या कॉमेंट्रीमध्ये आणखीन काय नाव आहेत, मी तुम्हाला जस्ट नावं सांगतो. गोपाल तापनी उपनिषद, त्रिपाद विभूती उपनिषद, हे कुठला श्लोक आहे, महा उपनिषद, नंतर वेद,
तर ऋग्वेद असे बरेच संदर्भ दिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय भर दिला की ब्रह्माजी शंकर यांचा पण मी स्रोत आहे. कारण बऱ्याचदा लोकांना इथंच कन्फ्युजन होतं की कोण कोणाचा स्रोत आहे. तसं प्रभुपादांनी हा घेतला का संदर्भ. बघा पान नंबर 372 गोपाल तापन उपनिषदमध्ये म्हटले आहे की त्याच्या आधीची ओळ आपण ऐकूया. सर्व वेद स्वीकारतात की श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेव, शंकर आणि इतर सर्व देवतांचे उगमस्थान आहेत. आता बघा बाहेरचे वेगळ्या पुराणाच्या साह्याने काहीच्यामध्ये काय म्हणतात लोक वेगळं सांगू शकतात किंवा कन्फ्युजन होऊ शकतं. पण आपण आता जे गीतेचा अभ्यास केला त्याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन होण्यासारखं नाही आहे. एक तर 7व्या अध्यायात भगवंत काय बोलले, मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही आहे. मग जर ब्रह्माजी किंवा भगवान शंकर जर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असते तर कृष्ण असं बोलले असते का? नाही, कारण मग ते चुकीचं ठरलं असतं ना. मत्तः परतरम नान्यत म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही, याचा अर्थ काय होतं की मी सर्वश्रेष्ठ आहे. आता तो भगवंतांचा अहकार नाही, पण त्यांना ते सांगावं लागतं. त्या श्लोकामध्ये क्लिअर आहे की सगळे ब्रह्माजी असो, वेगळे देवता असो, कुणी रुद्र असो, सर्व काही भगवंतांपासूनच येतं. भगवंत त्याचे स्रोत आहे. तो एक श्लोक झाला. आणि आता आपण हा श्लोक बघितला, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते, सगळ्याचा स्रोत मीच आहे आणि सगळ्यांचा संचालक मीच आहे. तर इथे पण क्लिअर होतं की बाकीच्या गोष्टी तरी समजतील लोकाला, पण रुद्र किंवा शंकरांबद्दल कन्फ्युजन असतं. म्हणून हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी बरेच रेफरन्स संदर्भ आचार्यांनी दिले. त्याच्यापैकी काही प्रभुपादांनी पण सांगितले. यो ब्रह्माणां विदधाति पूर्वं यो वै वेदांश गापयति स्म कृष्णः, श्रीकृष्णांनीच प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यांनीच गतकाळात वेदाचा प्रसार केला. अथ पुरुषो हा वै नारायणो अकामयत प्रजा सृजयति, त्यानंतर भगवान नारायणांनी जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली. त्याच्यानंतर ही पुढची ओळ बघा, ज्यामध्ये पुढे स्पष्ट म्हटले आहे की नारायणात ब्रह्मा जायते, नारायणात प्रजापती प्रजायते, नारायणात इंद्रो जायते, नारायणादष्टो वसवो जायन्ते, नारायणाद एकादश रुद्रा जायन्ते, नारायणात द्वादश आदित्यः. जायन्ते म्हणजे जन्म घेतात. तर प्रभुपती नारायणापासून ब्रह्मदेवांचा जन्म झाला, नारायणापासून प्रजापतींची उत्पत्ती झाली, नारायणापासून इंद्र, 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य यांचा जन्म झाला आहे. नारायण हे श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहेत. हे पण आपण बघितलं, पहिलं चतुर्विवाह, दुसरं चतुर्विवाह, तर कृष्ण यांचे पण स्रोत आहेत. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी तात्पर्यामध्ये हे संदर्भ दिले. कारण तुम्हाला असं वाटायला नको की हे सर्व का दिलं, की कृष्ण सर्वांचे मूळ आहेत, स्रोत आहेत, हे सिद्ध करण्यासाठी केवळ इथेच नाही तर इतर पण वैदिक ग्रंथांमध्ये याचे संदर्भ आहेत. या अर्थाने वेगवेगळे श्लोकांचा इथं उल्लेख केलेला आहे. सर्व काही माझ्यापासूनच उत्पन्न झाल्यामुळे मी सर्वांचे मूळ उगमस्थान आहे. आता कोण जॉईन करते एवढ्याले? ठीक आहे. सर्व काही माझ्या अधीन आहे, माझ्याहून श्रेष्ठ असा कोणी नाही. श्रीकृष्णाव्यतिरिक्त इतर कोणीही परम नियंत्रक नाही. प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून वैदिक प्रमाणानुसार जो श्रीकृष्णाने या प्रकारे जाणतो तो आपल्या संपूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावनेमध्ये निमग्न होतो. तर हे जाणल्याचा काय परिणाम आहे? आपण म्हटलं बुधा भाव समन्विता, की ज्याला हे खरंच कळतं तो भगवंतांची प्रेममयी भक्ती करतो. तर हा झाला चतुश्लोकी गीतेमधला पहिला श्लोक. बाकीचे आपण पुढच्या वेळेस बघूया. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे की जास्त काही किचकट वाटलं? संबंध, अभिधेय, प्रयोजन, उपादान, निमित्त, सहकारी कारण, किंवा अहम सर्वस्य प्रभो, किंवा काय होतं आधीचं विभूतीने, ऐश्वर्य, ज्ञानाने कसे काही शरणागती होते, 25 प्रजापती कोण आहेत, याच्याबद्दल कुठे काही प्रश्न असेल तर सांगा. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न नाही तर चतुश्लोकी गीतेमधला पहिला श्लोक आपण बघितला. त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की मी सगळ्यांचा स्रोत आहे आणि माझ्यामुळे सर्व काही संचालन होतं. हे ज्या व्यक्तीला प्रामाणिक गुरुपासून कळतं असा बुद्धिमान व्यक्ती माझी प्रेममयी भक्ती करतो.
चतुश्लोकी मधला पहिल्या श्लोकाचा हा अर्थ आहे. तर इथे आपण थांबूया, बरंच लेट झालं. पुढच्या वेळेस बाकीचे श्लोक जर पूर्ण झाले तर चतुश्लोकी गीता पूर्ण होईल. ठीक आहे, तुमचा काही प्रश्न नाही तर मग थांबूया. एक मिनटं, कोणी हँड रेज केला? हां, येस माताजी. चतुष्कुमार हे पद आहे असं म्हणू शकतो. कारण काय, ब्रह्माजी हे पद आहे. तर प्रत्येक कल्पाच्या प्रत्येक ब्रह्माजीसोबत वेगवेगळे ब्रह्माजी आणि वेगळे चतुष्कुमार असतात. पण तरी मी एकदा परत कन्फर्म करतो. पण मला जेवढं माहिती हे पण पदच आहे. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? माताजी तुम्ही कुठे राहता, रुक्मिणी माताजी? दाभोसा. तुम्ही जव्हारच्या सत्संगला येता का? हां, हो. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर मी कन्फर्म करतो, पण मला एवढं माहिती आहे की सर्व देवता, सप्तर्षी, इंद्र, ब्रह्माजी हे पण पद आहेत. तर चतुष्कुमार पण पद असलेच पाहिजे. हे बऱ्यापैकी मला वाटतं, पण तरी एकदा कन्फर्म करतो, मग पुढच्या वेळेस आपण सांगू. तर इथे आपण थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.